हरी जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा साजनी साजनी तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पाप रखुमा देवी वर
पर खुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा देवीवर तो हा विठ्ठल बरवा हा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम जय जय राम जय राम म्हणे वाट चाली राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली राम म्हणे वाट चाली राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रतांचे माहेर तीर्थव्रतांचे माहेर राम म्हणे करिता धंदा राम म्हणे करिता धंदा सुख समाधीच्या सदा सुख समाधीच्या सदा राम म्हणे ग्रासो ग्रासी राम म्हणे ग्रासो ग्रासी तोची जेवीला उपवासी तोची जेवीला उपवासी
राम म्हणे भोगी त्यागी, राम म्हणे भोगी त्यागी, कर्म न लिंपे त्या अंगी, कर्म न लिंपे त्या अंगी. धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रतांचे माहेर, तीर्थव्रतांचे माहेर. ऐसा राम जपे नित्य, ऐसा राम जपे नित्य. तुका म्हणे तो जीवन मुक्त, तुका म्हणे तो जीवन मुक्त. धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रतांचे माहेर, तीर्थव्रतांचे माहेर, तीर्थव्रतांचे माहेर. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. वाह. रामकृष्ण डबल डबल वाजायला लागलं.
हा राम म्हणे वाट चाली राम म्हणे
हरि विठ्ठल ज्ञान
म्हणे वाट चाली, राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रतांचे माहेर. राम म्हणे करिता धंदा, सुख समाधी तो त्या सदा, धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रतांचे माहेर. राम म्हणे ग्रासोग्रासी, तोची जेविला उपवासी, धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रतांचे माहेर. राम म्हणे भोगी त्यागी, कर्म न लिंपे त्यांगी, धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रतांचे माहेर. ऐसा राम जपे नित्य, ऐसा राम जपे नित्य, तुका म्हणे तो जीवन मुक्त, धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रतांचे माहेर. विठ्ठल राम म्हणे वाट चाली, राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रतांचे माहेर. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष, झालो दास पायांचा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण,
तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्यमूर्ती श्रीमंत श्री तुकोबाराय ह्यांचा 6 चरणाचा रामनामाचा महिमा, रामनामामुळे आपल्या जीवनात काय काय होऊ शकतं हे प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगावर निरूपण करण्याआधी थोडा परिहार द्यायचा तो असा की चातुर्मास्य निमित्त बाबांची इथं रोज श्रीमद भागवत कथा जी तुलसीदासकृत महाराजकृत आहे ती अतिशय सुंदर अशी हिंदी भाषेमधली रामचरितमानस कथा आपण बाबांच्या अमृतमुखातून श्रवण करतोय. मागच्या 15 दिवसापासून तुम्हाला चांगलं पंचपक्वानाचं जेवण चालू आहे. आज खऱ्या अर्थानं तुमचा उपवास. विठ्ठल विठ्ठल. पंचपक्वानाचं जेवण चालू आहे. अतिशय सुंदर तो असा विषय. आपल्याला रामायण म्हणजे काय तर दशरथ राजांना 3 पत्न्या होत्या. त्यांचं एकचं नाव कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. त्यांची मुलं 4. इथून आपल्याला रामायण माहिती. पण इथून रामायण आहे हे बाबांमुळं आपल्याला कळलं. म्हणून अनंत उपकार आपल्यावर सद्गुरूंचे आहेत की एवढं सुंदर आहे की तेच संपावं नाही. ती प्रस्तावना जी आहे तीच चालू राहावी असं वाटतं. एवढं सुंदर त्याच्यात संतांना नमन, दुर्जनांना नमन केलेले रामनामाचं महिमा आहे. आणि तीच साखळी न तोडता आपण आजचा अभंग निवडलेला आहे हा. कारण की बाबांना मी इच्छा व्यक्त केली होती. बाबांनी जेव्हा सांगितलं मला की तुला ही कीर्तन सेवा करायची चातुर्मासमधले पहिले, म्हटलं बाबा रामकथा एवढी सुंदर चालू आहे, मग त्याला अनुसरून एखादा विषय एखादा अभंगात घेऊ. मग बाबांकडे हा अभंग मी घेऊन गेलो. बाबा म्हणले अतिशय गोड अभंग आहे. मी काही गाथा वाचत नाही बरं का. मी मोबाईलवर टाकलं रामपर अभंग म्हणजे राम भगवानपर अभंग कोणते, त्याच्यात हा आला सर्वात सुरुवातीला. तोच बाबांना नेऊन दाखवला. म्हटलं असं असं आहे, ह्याच्यावर करू का. बाबा म्हणले काही हरकत नाही, गोड अभंग आहे म्हणे, बोल ह्याच्यावर. म्हणून तुम्हालाही डिस्टर्ब नाही. जे तुम्ही रामकथेला काल आले होते त्याच्यापासूनच हा पुढं विषय म्हणजे प्रभू रामचंद्रांचा नावाचाच विषय चालू होता. तिथंच स्टॉप झालं की राम भगवान मोठे की प्रभू रामचंद्रांचं नाव मोठं तिथंच. आणि हेच रामाचं महिमा वर्णन करणारा अभंग हा योगायोग आहे बरं का. तसं ह्या कथेमध्ये सुद्धा फार योगायोग आहे. तसा अभंग निवडताना ह्याची मला निवड करायची नव्हती. सुरुवातीला मला श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा ह्याच्यावर करायचं होतं. कारण की गुरुपौर्णिमा होऊन गेली होती. म्हणलं बाबांसाठी काही आपण बोलावं कीर्तनातून त्या अनुषंगानं. पण योगायोग असा झाला की ह्या अभंगामध्ये बाबांचं नाव आहे. बरोबर आहे. ज्यांचा अभंग आहे त्यांच्या नावामध्ये राम आहे. तुकोबारायांच्या नावामध्ये राम आहे. आणि जिथं हे सगळं करतात, हे सगळं चटाई वगैरे टाकणं सगळं नित्यानं, त्याचंही नाव राम आहे. म्हणजे सगळा हा योगायोग जुळून आलेला सगळं प्रभू राममय वातावरण झालं. म्हटलं आपण दुसरेही अभंग भगवंताचं चिंतनच करणार आहेत. असं नाही का हा अभंग म्हणून सगळे अभंग भगवंताचं नामस्मरण उल्लेख त्यांची भक्ती प्रेम वाढवणारच आहेत. पण रामाला अनुसरू रामाचा अभंग त्याकरता ह्या अभंगाची निवड. विठ्ठल विठ्ठल. आणि बाबांची मागं शेवगावला 2-3 वर्ष अगोदर कथा झाली होती. बऱ्याच जणांनी इथलच्याही मंडळींनी त्याचं श्रवण केलं. तिथं जाऊन केलं शेवगावला. गणेश नामचा आत्याचा मुलगा आहे, त्याने ती ठेवली होती. आणि त्यात योगायोगानं दुसऱ्या दिवशी राधाकृष्णजी महाराज जे विठ्ठल माझा माझा आपण जे भजन म्हणतो ना ते त्यांनी गायलेलं आहे सुरुवातीला. तर ते जे भजन म्हणतो ते असे असणारे गोवत्स त्यांनी अचानक सदिच्छा भेट दिली. त्या मार्गानं ते चालले होते आणि त्यांना रामायणाचा आवाज ऐकू आला. तर ते तिथं आले आणि बाबांची कथा त्यांनी अर्धा-पाऊण तास श्रवण केली तिथं. आणि त्यांच्यानंतर त्यांनी मनोगत व्यक्त केलं. त्यांचं मनोगत हे त्यांच्या शब्दात नाही, तुम्हाला मराठीतून अनुवाद करून सांगतो की ते म्हटले की इतर ज्या भगवंताच्या कथा आहेत त्यांना आपल्या मनाला पावित्रता येते, आपण पापमुक्त होतो. पण रामकथेचं वैशिष्ट्य असं आहे, जोपर्यंत आपलं मन पवित्र नाही तोपर्यंत आपण रामकथा ऐकण्याचे अधिकारी होत नाही. असं ह्या रामकथेचं महत्त्व. म्हणजे तुमच्या सर्वांचे मन बाबांनी एवढे पवित्र करून घेतले की तुम्ही रामकथेचे आपसच अधिकारी झाले. एवढी गर्दी पहिल्या दिवसापासून. बाबा पहिल्या दिवशी आमचं बोलणं झालं होतं, म्हणे आज पहिला दिवस आहे, आज काही लोक येणार नाही असं तसं. आमचं मी नेमकं पंढरीहून आलो होतो, मी भेटायला बाबांना गेलो होतो.
पण पहिल्याच दिवशी एवढी गर्दी म्हणजे हे तुमचं पुण्य आहे बरं का. बाबांचं तर आपल्याला बाबा भेटले हेच फार मोठं पुण्य आहे इथं, पण त्यातल्या त्यात तुम्ही रामकथा अनुभव करताय पहिल्या दिवसापासून, ते तुमचं फार. ज्यांचं मन पवित्र आहे, हे मी सांगत नाही, माझा तेवढा अधिकारही नाही, ज्यांच्या मुखातून मी ऐकलं त्यांचं मुखातलं तुम्हाला सांगतोय की ज्यांचं मन पवित्र, जो पापमुक्त आहे, त्यालाच इकडे यायची इच्छा होते. नाही तर आपल्या इथे लोकसंख्या किती आहे, आजूबाजूला घरात लोक किती आहे, बरं अनेक जणांना अनेक कामं आहेत, पण त्यापैकी रिकामे किती आहेत आणि इकडे यावं कितींना वाटतं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते जे इथं पावलं येतात ना मध्ये, ते पुण्यवान लोकांचे असतात. आणि आमच्यासारखे काही आहेत जे व्यापारात गुंतलेले आहेत, मग त्यांच्यासाठी आमचे नागेभाऊ आहेत बरं का. त्यांची ही जी आहे ऑनलाईनमध्ये, त्याच्यामुळं आम्हाला ते कळतं. नाही तर मला कधी 15 मिनिटं लेट, कधी 20 मिनिट लेट, नेमकं निघायच्या टायमाला काहीतरी येतं आणि मग मला लेट होतं. पण ह्या सुविधामुळं फार सोपं झालं आणि त्यांचे अनंत आपल्यावर उपकार आहे. ते आपले मीडिया पार्टनरच आहेत, त्यांच्यामुळं अनेक लोक ऐकतात बरं का. पुण्याला तर त्या दिवशी आपण इथं सगळ्यांनी बघितलंच की काकाजींचे आमचे सासरे, माझे नानाजी, ते ऐकतात. पण परभणीलाही, आमच्या सासूरवाडीलाही बरेच लोक, अकोला, यवतमाळ, तिकडं सुद्धा ऐकतात लोक. दुसऱ्या दिवशी कथा लोड होते, त्यांना पहिले लाईव्ह ऐकायची इच्छा होती, म्हणजे ज्ञानेश्वरी जशी लाईव्ह ऐकायची. मी म्हटलं त्याच्यात थोडं अटकतं आहे, तर तुम्ही रात्री लोड होईल, तुम्ही सकाळी बघायचं. तर ते सकाळी पाहतात नित्यानं, अतिशय गोड असं, म्हणजे अनेक ठिकाणी बाबांच्या कथेचं आस्वाद घेत आहेत लोक. म्हणजे आपण इथंच नाही बरं का, पण ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक, बरं एखाद्याचं जरी उद्धार झालं ना तरी फार चांगली गोष्ट असे. इथं आपण एवढे सगळे तरणार आहोत, ह्याच्यापेक्षा अजून काय चांगली गोष्ट आहे. तरणारच आहोत, ह्या अभंगामध्ये तेच आहे आणि तेच मी प्रतिपादन करणार आहे. विठ्ठला विठ्ठला. काही गोष्टींना ठाम सांगाव्या लागतात अशा, की आपण तरणारच आहोत, कोणतीच शंका घ्यायची नाही. संतांचे वचन आहेत ना, आपण संतांचं व्याख्यान वाचतो, आपण गाथा वाचतो, आपण ज्ञानेश्वरी वाचतो, त्यांनी जे लिहिलेलं आहे ते अनुसरून आपण चाललो तर आपण तरणार आहोत. कोणतीही शंका मनात घ्यायची नाही. शंका घेतली का तिथं अटकतं. आपण तरणार आहोत आणि आपलं चांगलंच होणार आहे आणि आपलं चांगलंच झालेलं आहे आत्तापर्यंत, ह्या भावनेतून आपण पुढं चालायला पाहिजे. रामचरितमानसचा फार गोड विषय, आणि बाबांनी त्याला काल जो विराम दिला त्याच्यात सुद्धा राम आहे बघा. विराम, आराम, हे सुद्धा सुखदायी जे शब्द आहेत ना, त्यात सुद्धा राम आलेलं आहे म्हणून आराम आहे. आलं लक्षात. नाही तर आराम राहिला नसता, तो हराम झाला असता. पण हराम सुद्धा राम आहे. तर काही ह्याच्यात वाईट ह्याच्यातही आहे, काही चांगल्या ह्याच्यातही आहे. पण बाबा जसं म्हणले ना, पिक्चरच्या गाण्यामध्ये जरी राम आलं तरी तो चांगलं वाटतो, तसं हे आराम शब्द, विश्राम शब्द आपल्याला अजून गोड वाटतात, कारण की त्यात राम आहे. आणि जसं विश्राम झालं कालच्या कथेला, तर तिथं बाबांनी शेवट असं करून सोडला की राम श्रेष्ठ की रामप्रभूंचं नाव श्रेष्ठ. ह्याच्यावर डिबेट झालं आणि बंद झालं कथा. हे दोन्ही काकणभर नाम श्रेष्ठ, बाबा ह्याच्यावर करून बाबांनी फुल स्टॉप केलं, विश्राम दिला. पण आता तोच मुद्दा जेव्हा भगवान श्रीरामचंद्र प्रभू अयोध्येला आले, राज्यकारभार सुरू झाला, तोच मुद्दा सर्वांनी उचलला. नारद महर्षीने मुद्दाम उचलला. जेव्हा सगळी सभा भरली आणि म्हणाले की राम मोठे, राम श्रेष्ठ की प्रभूचं नाम श्रेष्ठ. अनेक त्याच्यातही मग हे झाले, कोणी म्हणाले प्रभू राम श्रेष्ठ आहेत, कोणी म्हणाले त्यांचं नाम श्रेष्ठ आहे. एवढं म्हणजे का भांडणावर आलं, म्हणजे आता हमरीतुमरीवर आले. म्हणे कोणी काढलं, म्हणे हे पिल्लू कोणी काढले, नारद महर्षी. बरं म्हणे तुम्ही काढलं ना, तुम्हीच ह्याचं लावायचं म्हणे आता निदाना, आता दुसऱ्यांना कोणी बोलायचं नाही. ठीक आहे म्हणे, मी लावतो म्हणे. काही दिवस गेले, त्याच्यानंतर एक संतांची सभा होती सुमेरू पर्वतावर. त्यात एक राजा होते, सुकांत नावाचे राजा, जे राहत होते कैवर्तक देशामधले ते राजा होते. आणि ते संतांची जी सभा होती तिथं भेटीला चालले होते त्यांच्या. आणि भेटीला जात असताना त्यांना वाटलं आपण संत दर्शन करावं. त्यांचं सगळे सभामध्ये सगळे संत होते, वशिष्ठ होते, विश्वामित्र मुनी होते, अनेक अधिकारी, नारद महर्षी सगळेच होते. त्यांना भेट घ्यायला जावं म्हटलं तर नारद महर्षी त्यांना रस्त्यात भेटले सुकांताला. आणि त्यांना म्हटले कुठं चालले म्हणे महाराज. म्हणे आम्ही संतांच्या भेटीला चाललो. चांगली गोष्ट आहे म्हणे, जायला पाहिजे, काही हरकत नाही म्हणे, जा म्हणे. म्हणे काय म्हणे तिथं प्रयोजन. म्हणे सगळ्या संतांचे दर्शन घ्यायचे, काय प्रयोजन असणार. वा काही हरकत नाही म्हणे, घ्या म्हणे. थोडं पुढं जायला लागले, थांबवलं म्हणे. म्हणे काय म्हणे तिथं विश्वामित्र ऋषी असतील म्हणे. हो असणार, त्यांचे दर्शन घेऊ नका म्हणे. म्हणले का. म्हणे तुम्ही घेऊ नका म्हणे, ते पहिले क्षत्रिय होते म्हणे, ते नंतर ब्राह्मण झालेत, नंतर ते मुनी झालेत म्हणे. आणि असं पटवलं, नारद महर्षींचं बोलणं आहे ते, असं पटवलं, मानले ना ते सुकांतांनी. वा म्हणे, हा काही हरकत नाही म्हणे. तिथं गेले, सर्व संतांचे दर्शन घेतले, एकटे विश्वामित्रांना सोडून दिले.
सोडून दिलं विश्वामित्रांना आणि आले तसेच परत आले. पण विश्वामित्र अपमान झालेला सहन होत नाही महाराज. काहीही सहन होतं माणसाला, पण एवढ्या सगळ्या जणात संत मांदियाळीमध्ये अपमान सहन झाला नाही विश्वामित्रांना. प्रभू श्रीरामचंद्रांकडे डायरेक्ट अयोध्येत प्रभू आराम करत होते. लक्ष्मणजी बाहेर पहारा देत होते. विश्वामित्र आले. आता म्हणले ते रामप्रभू कुठे आहेत? लक्ष्मणजीला विचारलं. म्हणे आराम करतायत म्हणे, उठवा म्हणे त्यांना. उठले ते. म्हणे हे राजा झोपले का? असं होतं म्हणे. म्हणे काय झालं? म्हणे रामप्रभू बाहेर आले. म्हणे असं म्हणे तुमच्या ह्याच्यात अपमान झाला म्हणे माझा, माझे पाय पडले नाही म्हणे. म्हणे कोण आहे? म्हणे सुकांत नावाचा राजा आहे म्हणे कैवर्त नगराचा. म्हणे त्याचा शिरच्छेद करेल म्हणे मी उद्या. तुमचं जे पायावर जे डोकं झुकलं नाही त्याचं मी उद्या शिरच्छेद करेन. भगवंतांनी प्रतिज्ञा घेतली विश्वामित्राची आण घेऊन, म्हणजे तुमची शपथ, उद्या त्याचं शिरच्छेद करतो म्हणे. काही हरकत नाही म्हणे, दुष्टांना दंड व्हायला पाहिजे. विश्वामित्र आनंदी झाले. इकडे गेले. सुकांतला ही गोष्ट कळली तर उद्या आपला खेळ संपणार आहे म्हणून. आता ज्या नारद महर्षींनी ही काडी फिरवली होती त्यांना ते बघायला लागले. आता तेव्हा तर आपसच आले, आता भेटायला तयार नाही. अक्षरशः त्यांना रडू कोसळ म्हणे आता काही खरं नाही म्हणे. आता प्रभू श्रीरामचंद्र मला मारणार आणि आता त्यांच्यापासून मला कोण वाचवणार? काही खरं नाही राहिलं म्हणे. आता आपला शेवटचा दिवस आहे म्हणे. नारदांचं पुकार करायला लागले. नारद महर्षी काही यायला तयार नाही. शेवटी धाय मोकलून रडायला लागले. नारद महर्षी आले. बघ नारद महर्षी आले. म्हणे महाराज काय म्हणे, काय झालं म्हणे? मी मरणार आहे म्हणे उद्या. मृत्यू लोक आहे म्हणे, इथं सगळेच मरतात म्हणे. काय नवीन आहे म्हणे त्याच्यात? मरणार तर मरू दे म्हणे. नाही म्हणे प्रभू श्रीरामचंद्रांच्या हाताने मी मरणार आहे. ते तर अजून चांगली गोष्ट आहे म्हणे, सद्गती भेटेल म्हणे तुला. पण हे तुमच्यामुळे मरणार आहे म्हणे, मी उगाच नाही मरणार आहे म्हणे. तुम्ही जी काड्या फेरल्या, जे विश्वामित्रांना मी दर्शन केलं नाही त्याच्यामुळे मी मरणार आहे म्हणे. अरे रे असं झालं का म्हणे? बरं म्हणे आता ह्याच्यातून उपाय काढा म्हणे. ह्याचा काही उपाय नाही म्हणे, तू मारणार म्हणे उद्या. म्हणे नाही काहीतरी उपाय करा म्हणे. काही नाही, मग मी सांगशील तसं करशील का म्हणे? हो करतो म्हणे. अंजनेय पर्वत आहे, तिथं अंजनी माता आहेत म्हणे. अंजनी माता आहे तिथं जायचं, बाहेर गुहेच्या बाहेर. जसा इथं रडला तिथंच तसं रडायचं, बिलकुल बदल करायचं नाही. जसा रडला तसंच रडायचं आणि त्यांना म्हणायचं का मला अभय द्या, मला विश्वामित्र मुनींकडून खतरा आहे, मला ते जीवे मारणार आहे एवढं सांगा, माझं नाव यायला पाहिजे नाही. तिथं जाऊन बरोबर सुकांतांनी तसं केलं. म्हणे मी तुला आश्रय देते म्हणे, काही हरकत नाही म्हणे, तुला अभय देते म्हणे, तू गुफेत बस म्हणे. गुफेच्या बाहेर माता बसल्या, अंजनी माता. आणि प्रभू हनुमंतरायांची वेळ झाली येण्याची. हनुमंतराय संध्याकाळच्या वेळेस तिथं आले. मातांना बाहेर बघितलं. काय झालं म्हणे माता? म्हणे असं आहे म्हणे, एक कैवर्तनगराचे राजा आहेत म्हणे सुकांत नावाचे, ते आपल्याकडे आलेले, त्यांनी अभय मागितलं म्हणे मला. तू त्यांना अभय देत असशील तरच ते बाहेर येतील, तरच त्यांना मी बाहेर बोलवते म्हणते, नाही तर नाही. त्यांना विश्वामित्रांकडून संकट आहे म्हणे, त्यांना मृत्यूची भीती आहे. काही हरकत नाही म्हणे मी माझ्या इष्ट प्रभू श्रीरामचंद्रांची शपथ घेतो म्हटलं, त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही, असं हनुमंतराय म्हणले. आता हनुमंतराय असं म्हटल्यानंतर बाहेर बोलवलं सुकांताला. हे म्हणे आता तुला भ्यायची गरज नाही म्हणे, आता शपथ घेतली म्हणे. हनुमंतरायाने शपथ घेतली म्हणे कोणाकडून भीती आहे तुला? म्हणे प्रभू श्रीरामचंद्रांकडून. अरे म्हणे आत्ता तर विश्वामित्र म्हणला म्हणे. अंजनी माता परेशान झाले ना म्हणे, आत्ता तर तू नाही विश्वामित्रांकडूनच प्रभू श्रीरामचंद्र मला मारणार आहेत, कारण तेच आहेत. मारुतीराय म्हणले चांगलीच कुठाने झाले म्हटलं, आता आपणही इष्टांची शपथ घेतली, आईसमोर घेऊन टाकली, आता हे निपटायला आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांकडे जावं लागलं. तसंच उड्डाण केलं, अयोध्येला पोहोचले. तिथं तयारी चालू होती युद्धाची. भगवंताला म्हणलं, आता ना प्रभू श्रीरामचंद्रांना म्हटले काय चाललंय म्हणे भगवान? म्हणे काही नाही म्हणे, तो सुकांत नावाचा राजा आहे म्हणे, त्यांनी अपमान केला म्हणे विश्वामित्रांचा, त्याला मारायला चाललो म्हणे उद्या. त्याचे करताय देवा, त्याला जाऊ नका म्हणे मारायला. काय झालं म्हणे मी त्याला नाही का वाचवण्याचं हे घेतलं, शपथ घेतली म्हणे आई, की त्याच्या केसालाही धक्का लागू देणार नाही म्हणे. मी विश्वामित्रांची शपथ घेतली की त्याचं उद्या शिरच्छेद केल्याशिवाय राहणार. अवघड झालं म्हणे. प्रभू श्रीरामचंद्र म्हणे तू तुझा धर्म सांभाळ, मी माझा धर्म सांभाळतो, असा विषय झाला. मग आता हनुमंतराय जे आहेत ना, ते ज्ञानीनाम अग्रगण्य, ते आले महाराज सुकांताला घेऊन आले. शरयू तीरावर आले. जास्त दूर जायचं नाही म्हणे. सुकांत म्हणलं आपण मारायला चाललो मला का वाचवायला चाललो? आपण अयोध्या नगरीमध्ये कशाला चाललो म्हणे, इथून दूर पळा म्हणे, काहीच गरज नाही म्हणे पळायची, आपण शरयू तीरावर जाऊ म्हणे. शरयू तीरावर गेले. म्हणे राम राम म्हणे, राम श्रीराम जय राम. भजन सुरू केलं हनुमंतरायाने. काहीही करू नको म्हणे दुसरं, शुद्ध भावानं शुद्ध अंतःकरणानं प्रभूंचं नामस्मरण घे. आता ह्यांनी तर सुरू केलं हनुमंतरायाने डोळे मिटून शुद्ध भावाने.
ह्याचं कुठं लक्ष लागू लागलं, राम कुठं दिसत आहेत का भगवान, राम म्हणे. आता ज्यांना प्रभू श्रीरामचंद्र मारणार आहे त्याचे 2 नावं काय करतील बो हे 2 आकडे. राम काय करणार आहे, स्वतः प्रभू श्रीराम मारणार आहे आणि इथं नुसतं बसून काय होणार आहे. बरं शस्त्र नाही मारुती रायाकडं, जी गदा होती ती आणली नाही सोबत, हात जोडून बसले आणि राम राम करायला लागले. त्यांना भीती वाटायला लागली जास्त, भीती पण राम 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 राम, काहीच नाही, भाव नाही काहीच नाही, राम 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 राम. आणि आले बाबा श्रीरामचंद्र प्रभू दुसऱ्या दिवशी आले सकाळी. पण हे कुठं शुद्ध भावावरच यायला त्यांनी. हनुमंतराय त्यांना वारंवार सांगतायत तुम्ही शुद्ध भावानं नामस्मरण घ्या, तुमच्या केसालाही धक्का लागत नाही. विश्वास बसतो का महाराज, एवढं सहज आहे का ते. त्यांना जेच भीती वाटली, जेवढी सेना पाहून आणि प्रभू श्रीरामचंद्रांना पाहून, मग हनुमंतरायांनी त्यांना शेपटीत गुंडाळलं, आपल्या अभय दिलं, शेपटीत गुंडाळलं. प्रभू रामचंद्रांचं नामाचं वलय शेपटीच्या आजूबाजूला केलं आणि भजनाला लागलं. प्रभू श्रीरामचंद्र आले, हनुमंतरायांना फायनल वॉर्निंग, उठा म्हणे, मला त्याला मारू द्या म्हणे. भगवान मी आईला वचन दिलंय म्हणे आणि तुमची शपथ घेऊन सांगितलं म्हणे, आता तर होत नाही म्हणे, बाहेर तयार राहा. मग बाण सोडले महाराज. सकाळची दुपारची संध्याकाळ होत आली, एकही बाण तिथं जायला तयार नाही. त्या वलयापर्यंत जायचं श्रीरामच्या, परत भात्यात यायचा. थकले श्रीरामचंद्र प्रभू, थकले. शेवटी लक्ष्मणाला दया आली, काय चाललंय म्हणून लक्ष्मणांनी एक अभिमंत्रित करून छातीवर बाण मारला. एवढ्या वेळ कुठं बाण चालू होते, शेपटावर चालू होते, पण छातीवर बाण मारला. छातीला हनुमंतरायाचं बाण लागलं आणि प्रभू मूर्छित होऊन पडले. लक्ष्मणजी म्हणाले काय नवलच झालं बाबा, ताई आज पण हनुमंतरायाला मारलं, इकडं भगवान शुद्धीवर नाही राहिले, त्याला बेशुद्ध झाले, भगवंताला कसं बसं उठवलं. अरे म्हणे तू हनुमंतरायांच्या छातीवर वार केला म्हणजे मला वार केला, मी तिथंच आहे ना म्हणे, त्याच्यामुळे मी बेशुद्ध झालो. एवढं भगवंताचं आणि भक्ताचं प्रेम असतं, एवढ्या शुद्धतेनं एवढ्या भावानं ते नाव घेत होते. मग भगवंताच्या डोळ्यातून प्रेमाश्रू यायला लागले की आपल्यामुळे छातीवर वार झाला, तिथं रक्त निघायला लागलं. भगवंत हनुमंतरायाकडे गेले आणि भगवंतांनी त्यांच्या छातीवरून हात फिरवायला सुरुवात केली. जसं डोळे मिटून हात फिरवायला सुरुवात केली का त्यांचं कष्ट थोडे दूर व्हावे, तसंच मारुतीरायाने शेपटीनं मांडीवर घेतलं सुकंताला मांडीवर घेतला आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरला. म्हणजे देवा असंच हात राहू दे सुकंतावर, ह्याला काही मारू नका. देव म्हणले अरे बाबा तुझ्या जो मांडीवर असला त्याला कोण मारू शकतं म्हणे, मी सुद्धा नाही. विठाला विठाला त्याला मी सुद्धा मारू शकत नाही म्हणे. आणि तेवढ्यातच विश्वामित्र आले तिथं. हनुमंतरायाने खुनवलं तेव्हा नाही पडले पाय, आता पड जाऊन. सुकांत उठला ना, पळाला, डायरेक्ट विश्वामित्रांच्या डोक्यावर. म्हणे मला माफ करा म्हणे, असं माझ्याकडून चूक घडली म्हणे. आमचं काम दुष्टांना मारण्याचं नाहीच आहे म्हणे, जे खळांची व्यंकटी सांडो, संतांचं काम असतं, त्याचं खळ पण निघून गेलं, दुष्ट पण निघून गेलं, काय करायचं म्हणे. विश्वामित्रही ओसरले, काही गरज नाही म्हणे मारायची, पण ही दुर्बुद्धी तुम्हाला कोणाच्या कुसंगती आली म्हणे, हे तरी मला सांगा म्हणे, तुम्हाला पाय नाही पडायचे. ते म्हणले सुकांत म्हणले खरं सांगू का, मला सत्संगतीमध्ये ही बुद्धी आली म्हणे कोणी दिली म्हणे तुम्हाला म्हणे, नारद महर्षी. तिकडून नारद महर्षी तिकडून आले. म्हणून बापरे ह्यांचा खेळ आहे का हा, काय बाबा नारद महर्षी म्हणे. आता मलाच लोकांनी परेशान केलं म्हणे विचारून की प्रभू रामचंद्र श्रेष्ठ का प्रभू रामांचं नाव श्रेष्ठ. आता तुमच्या प्रत्यक्षात आहे म्हणे, भगवान प्रभू स्वतः रामचे बाण मारत होते, स्वतः भगवान बाण मारत, एकही लागला नाही. म्हणजे कोण श्रेष्ठ आहे, भगवान श्रेष्ठ का प्रभू रामचंद्र, नाम श्रेष्ठ आहे, नाम श्रेष्ठ आहे. विठाला 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 विठाला. तर नाम श्रेष्ठ आहे. आणि जे आपण सेतू म्हणतो, जो भगवंतानी जो बांधला आहे, तो सुद्धा दगडामुळं नाही तरला बरं का, दगड नाही तरलेले पाण्यावर, ते प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव तरलेलं आहे. कारण की तो प्रयोग भगवंतानी सुद्धा केला आहे. 3 खडे हातात उचलले होते भगवंतानी आणि एक खडा टाकला, डुबला ना तो, दुसरा टाकला, मग तिसरा टाकणार तर मागं पुढं पाहिलं, म्हटलं कोणी फजिती नाही पाहतं, मारुती राय मागच होते. म्हणे कितव्या म्हणे, पहिल्याच खड्याला आलो म्हणे, पहिलेच खड्याला आलो म्हणे. हे कसं म्हणे भगवान ज्याला तुम्ही सोडून दिलं तो कसा तरणार म्हणे. तर असं हे प्रभू रामचंद्रांच्या नावाची महती आहे. आणि हीच महती ह्यानं काय होतं, ह्याचं एक नाव जरी आपण मुखातून घेतलं तर काय होतं, अभंगाच्या पहिल्याच्या राम म्हणे वाट चाली, बरं
पेटी पुढे पेटीचा स्वर राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. पहिलं चरण तुकोबरायांचं. काहीही ह्याच्यात आडेवेडे नाही बरं का. सरळ सरळ अर्थ आहे अभंगाचा. सरळ सरळ. अतिशय काही काही अभंगात जे असतात ना लक्षार्थ वेगळे असतात, अभंग वेगळा असतो, पण हा सरळ सरळ आहे. बाबांसोबत ह्याविषयी माझी चर्चा झाली. काहीही नाही म्हणजे एकदम सरळ सरळ अभंग आहे. ह्याच्यात कुठं योगाच्या वाटा नाही सांगितलेल्या, कोणत्याही वाटा सांगितलेल्या नाहीत. सरळ वाट आहे ही. राम म्हणे वाट चाली म्हणजे आपण नित्यानं जे पायी येतात. आता तुम्ही समजा कीर्तनात अनेक लोक पायी आले घरून, जेवढे आपले पाऊल वाट पडतात त्या प्रत्येक पाऊलाला राम, दुसऱ्या पाऊलाला राम असं जरी म्हणलं आपण सरळ सरळ जाणते नेनतेपणाने, म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थही माहीत नाही. एखाद्याला प्रभू श्रीरामचंद्र पूर्णपणानं माहिती आहेत, त्यांनी जरी घेतलं तरी फळ एकच आहे. तुम्ही जाणते नेनते कोणीही असो तरी ते तरतात बरं का. जाणते नेनते म्हणतात तरी आहे असं काही पुढं ते जाणते जाणते नेनते कोणीही असो ते तरतात. म्हणजे त्याला काहीही अडकल नाही. तुम्ही हुशारच पाहिजे, तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्राबद्दल माहिती पाहिजे असं त्याच्यातलं काहीही भाव नाही. तुम्ही नेनतेपणाने घेतलं, तुम्हाला काहीही माहीत नाही, प्रभू श्रीरामचंद्रांचं नाम तुम्ही घेतलं राम तरी तेच फळ. एखाद्याला प्रभू श्रीरामचंद्र पूर्ण माहिती आहे, इत्तमभूत, की काय त्यांचं जीवन आहे, काय त्यांनी जीवन जगलेलं आहे, किती आदर्शपूर्ण आहे, किती मर्यादाने ते राहिले, हे जाणून जरी एखाद्यानं राम म्हणलं, दोघांना फळ सारखंच आहे. कारण की दोन जेवण करणारे आहेत बघा. आता एक जण पूर्ण लक्ष देऊन रसज्ञानी प्रत्येक ह्याची चव घेऊन खाणार आहे, तो सगळी चव घेऊन खातो. एक जणानं मोबाईलच सोडला नाही कानाचा, जेच सुरू केलं फोनवर बोलायला, इकडं चालू आहे. बरं कोणाचं पोट भरेल दोघांपैकी? दोघांचं भरेल. तसंच आहे, जाणतेपणानं भोजन केलं, नेनतेपणानं जरी केलं तरी फळ सारखं आहे. भगवंताचं नाम एवढं गोड आहे की त्याला जाणते नेनते काहीही असो, तुम्ही नाव घेताय ना तरी तुम्हाला फळ हे सारखंच आहे. जसं आता वाल्याकोळीचं उदाहरण बाबा त्या दिवशीच म्हटले, 2-3 कीर्तन झाले का वाल्याकोळ्यांचं येतं. त्यांनी कसं उलटं नाव घेतलं भगवंताचं, घेतलं का नाही उलटं? मग सरळ का नाही घेता आलं तुम्ही मला सांगा. आपण एक गोष्ट नोटीस नाही करत, प्रत्येक वेळेस आपण ऐकतो चरित्र वाल्याकोळ्यांचं, की आपण त्यांना नारद महर्षी भेटले, त्यांना ते ज्ञान करून दिला, त्यांनी ते त्यांच्या आई मुलांकडे गेले, पत्नींकडे गेले, विचारून आले, त्यांना पश्चाताप झाला, नंतर मुखातून राम म्हणले नारद महर्षी, निघलं का नाही? बरं मारा म्हटलं तर मा पण आहे, त्याच्यात रा पण आहे, इकडं राममध्ये रा पण आहे, मा पण आहे. मग फक्त उलटं केलं, शब्द त्याचे तरी निघत का नाही तोंडातून? कारण की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. त्यांचं सुकृतच नाही ना तेवढं की भगवंताचं नाव त्यांना या. त्यांचं सुकृत मला तरी वाटतं नारद महर्षी भेटले तिथं सुकृत संपलं. भगवंताची भेट, मग भगवंताची भेट करण्याकरता जे सुकृत लागतं, जे नामस्मरण करण्याकरता सुकृत लागतं, ते त्यांच्याकडे अपुरं होतं. म्हणून त्यांना उलटा, आणि त्यांचं ते कार्यही होतं मारण्याचं म्हणून कदाचित. पण राम तोंडाला येण्याकरता सुद्धा फार फार जन्माचे पुण्य लागतात. आपण असं अनेक कीर्तनकारांकडून, बाबांकडून, अनेक जणांच्या मुखातून ऐकलेलं आहे की भगवंताचं एक नाम येण्याकरता 10,000 जन्मांचं पुण्य लागतं. म्हणजे ते काही सोपी गोष्ट नाही बरं का. तुम्ही सर्वजण इथं राम 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 आपण म्हणतोय, अनेक जन्माची, कोटी जन्माची आपण पुण्याची शिदोरी इथं घेऊन आलेलो आहे. त्याच्याशिवाय हे शक्य नाही. कारण की कितीतरी असे आहेत का त्यांना प्रभू श्रीरामचंद्र माहितीच नाही अजून.
त्यांना काय म्हणायचं ते म्हणतात, ते आपण टी व्हीवर बातम्यावर पाहतो सुद्धा, त्यांना ते माहितीच नाही. म्हणजे असे जे आहेत ना, त्यांना त्यांचं नावही घ्यावं वाटत नाही. असे जे आहेत फार पापी लोक जगात आहेत, पण ज्यांना नाव घ्यावं वाटतं, नेमतेपणा नका होईना. तुम्ही चालतायत, आता चालता चालता जर तुम्ही राम राम असं आपण बोलत बोलत तर चालतोच आहे. आता संसारात अनेक गप्पा गोष्टी, आता इथून निघाल्या महिला माणसं काय चूप थोडी बसतात सांगा तुम्हाला, काही ना काही तर आपलं तोंडाला कुलूप आहे का सांगा तुम्ही, काहीतरी बोलतो. त्यापेक्षा राम, दोनच शब्द आहेत, गोड आहेत, पण त्याचा परिणाम काय तर तुम्हाला यज्ञ पाऊला पाऊली, एक पाय टाकला आणि राम नाही बरं का, दुसरा जरी टाकला तुम्ही, राम म्हणले दुसरं यज्ञ, तिसरं पाऊल टाकलं तिसरं यज्ञ, हे असं आहे. नाही तुम्हाला असं वाटेल का एकच यज्ञाचं, नाही नाही नाही, जेवढे पावलं तुम्ही टाकताल पाऊला गणिक यज्ञाचं पुण्य येते, आणि एवढं श्रेष्ठ पुण्य आहे. आता यज्ञ तुम्ही यज्ञ तरी काय सांगा बरं तुम्हाला, एका यज्ञाचं पुण्य तुम्हाला एक राम म्हणण्याला लागतं, म्हणजे तुम्हाला किती पुण्य पदरात पडतं. तुम्हाला यज्ञ एकदा सांगतो मी काय असतं म्हणून, यज्ञ एकदा कळला तुम्हाला की तुम्हाला लक्षात येईल का एक राम नावामध्ये आपल्याला किती पुण्य प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल यज्ञ करणं म्हणजे सोपं नाही बरं का. यज्ञ करण्याकरता सर्वात महत्त्वाची आणि इसेन्शियल अट म्हणजे पत्नी पाहिजे. बायकोशिवाय यज्ञ करता येत नाही. आता 30% पोरांचे लग्नच होत नाही, पोरीच नाही. आता लग्नच नाही, किमान सुपारी खोसायपुरती तरी बायको पाहिजे. प्रभू श्रीरामचंद्रांनी सुद्धा यज्ञ केला होता, अश्वमेध यज्ञ. सीतामातेला वनवास होता, पण सोन्याची बनवावीच लागली होती सीतामातेची प्रतिमा, म्हणजे पत्नी पाहिजे, कंपल्सरी आहे. बरं तेवढं भागून चालत नाही. तुमच्याकडं 5 वर्ष तरी एकही रुपये न कमवता सगळ्यांनी खाल्लं पिल्लं, तुमच्या सगळ्या हाऊसमौज झाल्या पाहिजे, एवढा पैसा पाहिजे. 5 वर्ष असं कंटिन्यू, म्हणजे असं नाही म्हणत मी उद्याचे दिवस परत पुढचे 5 वर्ष, एवढं तुमच्याकडं सनत पाहिजे, तेव्हा ह्याच्या नादी लागायचं. आपलं 20/30चं घर आहे, आपली एकरभर सुद्धा शेती नाही, कशाला यज्ञाच्या नादी लागायचं आपण सांगा तुम्हाला. 20/30वाले माणसानं कशाला करायचं यज्ञ आणि विज्ञाची भानगडी, करूच नाही शकत आपण यज्ञ. बरं त्याच्यात असं आहे का त्याला जे आहे यज्ञाला संविधा लागते, ती पण फार पवित्र लागते. आपल्या ज्या सत्यनारायणाच्या खारखान बिरखा असतात, ते आता बाबा म्हणतात कॉलर होईन एखाद्याला, अशा त्या खारखा असतात, त्या सुपाऱ्या असतात. बरं आपण सत्यनारायणाचं ब्राह्मण आपल्याला लवकर भेटत नाही, त्यांना तसे ब्राह्मण सुद्धा लागतात, तेवढेच श्रेष्ठ लागतात. दशरथ राजांचं आपल्याला तर पुढं कथेचं वर्णन येणार आहे की शृंगी ऋषी लागले होते त्यांना पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याकरता. त्यांच्याकडं श्रेष्ठ ब्राह्मण देव वशिष्ठ महामुनी ॲव्हेलेबल असताना शृंगी ऋषी कशाला शोधायचे, त्यांचा अधिकार होता, अधिकारी लागतं. यज्ञ करायचं त्या यज्ञाचा अधिकारी लागतो. इथं विष्णू याग केलं होतं आपण मागं 1-2 वर्ष अगोदर, 3 दिवस तो यज्ञ चालला होता. तिथं आम्ही पळीनं तूप होत होतो, ते पण पुढ्यातलं. यज्ञाला ते चालत नाही बरं का, यज्ञाला लागतं गावरान गाईचं, ती बी पर्सेंटेजवाली चालत नाही, म्हैस चालत नाही, जर्सी चालत नाही, कपिला चालत नाही काळी, त्याला एक विशिष्ट रंगाची तीच गाय लागते, तिचंच तूप लागतं. आणि त्यावरही प्रक्रिया करून बरं धार काय चमच्यानं का, चमच्यानं नाही, हत्तीच्या सोंडे एवढी धार, असं शास्त्रात वर्णन आहे. आणि ती पण 1 आणि 2 तास नाही, चांगलं 12 महिने यज्ञ चालतं. बरं ती धार पचवण्याकरता यज्ञकुंड आपले किती आहेत, 4 जोड्या बसतात आजूबाजूला, एवढं यज्ञकुंड असतं आपलं, एवढं छोटं. मग ती यज्ञकुंड पचवायला किती मोठं यज्ञकुंड लागेल, ती हत्तीची धार सतत पचवायची तुपाची. बरं एवढं झाल्यानंतर ते पूर्णत्वाला गेलं पाहिजे यज्ञ, मग कुठं तुम्हाला एक यज्ञ केल्याचं पुण्य, मग ते इकडं राम झालं ना, कामच झालं तुमचं. एक पाऊल ठेवलं झालं. एवढ्या पूर्ण झंझटी सगळ्या करताना एवढं करून सक्सेस होणं, त्याच्यापेक्षा एक राम एक पाऊल एवढं सोपं.
इथं तर अजून विस्तृत आहे, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपताकडे. इथं तरी एकच सांगितलं, इथं कोटी कोटी यज्ञ. पण मानलं पाहिजे आपण. आपल्याला काय, जोपर्यंत आपल्या त्रास होत नाही, चांगलं अंग भरून येत नाही, तोपर्यंत आपल्याला केल्यासारखं काही वाटत नाही. आता ह्या राम म्हणण्यामध्ये कष्ट नाही ना, मग लोकांना काय वाटतं, अरे यार भेटन का नाही. संत विश्वास पाहिजे. मी तुम्हाला पहिले काय म्हटलं, विश्वास फार महत्त्वाचा आहे. संतांचे शब्द आहे ना, सत्यवाणी आहे. तुकोबाराय म्हणतायत ना, साक्षात भगवान म्हणतायत, असं त्याचा अर्थ होतो. विश्वास ठेवून तुम्ही एक पाऊल टाका, यज्ञ होणार म्हणजे होणार. भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलं आहे, महर्षीणाम भृगुरम यज्ञानां जप यज्ञोस्मी. सगळ्या यज्ञामध्ये जर कोणतं यज्ञ श्रेष्ठ असत तर ते नाम यज्ञ आहे. भगवंताचं जप हाच सगळ्यात मोठा यज्ञ आहे. समस्ताही यज्ञांच्या पैकी तो जपयज्ञ तुम्ही या लोकी. असा हा जपयज्ञ आहे की सगळ्या यज्ञांपैकी, समस्त लोकांपैकी हा जपयज्ञ जो आहे तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. माऊलींनी सुद्धा वर्णन केलं त्याचं. आणि ह्याला काही आंघोळ लागत नाही, काही तुम्हाला स्वच्छता करावी लागत नाही, काहीच करायची गरज नाही. तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला निघले, 5-5 किलोमीटर लोक फिरतात मोबाईल लावून. मोबाईल लावतात, 5 किलोमीटर झाल्या का नाही त्याच्यावर स्टेप बघत जा किती आहेत. 6,500 स्टेप तुमच्या होतात 5 किलोमीटर चाललं तर. 6,500 यज्ञाचं पुण्य रोज अर्जित करू शकता तुम्ही. फक्त राम म्हणायचं. राम असं नाही, इथं राम शब्द तुकोबारायाने वापरला. कोणतंही भगवंताचं नाव तुम्ही घ्या, तेच पुण्य. कारण की तुम्हाला जर राधा नाममध्ये रुची असेल तर राममध्येच रा म्हणजे राधा, म म्हणजे माधव, त्यांच्यातच सर्व आहेत. कृष्णाचं नाव एखाद्याला आवडतं, कृष्ण घ्या. जे नाव आवडतं ते, पण पावलं तर त्याचं काम असं होतं की तुम्हाला प्रत्येक पावलागणिक यज्ञाचं लागतं. ह्याचं दृष्टांत सांगायचं म्हणजे द्वापार युगातली कथा आहे. जेव्हा पांडवांनी राजसूय यज्ञ केला होता, तर राजसूय यज्ञामध्ये सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ सर्व मंडळी बोलवले होते. महाराजे, राजे, संत सर्व आले होते त्यांच्या यज्ञाला, आशीर्वाद देऊन गेले. शुकाचार्यांना जमत नव्हतं तर एक क्षणाकरता पोपटाचं वेश घेऊन ते आले. त्यांनी तिथलचा एक घास घेतला आणि निघून गेले, पण आले होते. शुकाचार्य सुद्धा आले. असे सर्व येऊन गेले. भगवंतांनी यादी तयार केली, म्हणे एक महात्मा यायचा राहिला आणि तेवढा आल्याशिवाय आपला राजसूय यज्ञ पूर्ण होत नाही. पांडव म्हणले का आता एवढ्या सगळ्यांना बोलवलं भगवान, आता एकाला बोलायला काय हरकत आहे. म्हणे तो तसं नाही, त्याला बोलवणं फार कठीण, प्रयत्न कर आणि जाऊन. जरा काही खोडीचे असतात ना, तसं तो खोडीचं होतं जरा महात्मा. मग तिथं गेले. आता धर्मराज गेल्यानंतर तिथं त्यांना म्हणले की आम्ही राजसूय यज्ञ केला. धर्मराजचं बोलणं म्हणजे धर्मानं पूर्ण. म्हणजे आम्ही राजसूय यज्ञ केलेला आहे आणि तुम्हाला तिथं आशीर्वाद द्यायला आहे, म्हणजे आमचं यज्ञ पूर्ण होईल. आमच्या घरातलं पहिलंच कार्य आहे म्हणे यज्ञाचं. तुम्ही या, म्हणजे तुमचा आशीर्वाद भेटलं म्हणजे आमच्याकडून ते सत्कर्म घडल. हाय, मी येत नसतो म्हणे अशा यज्ञाभिज्ञाला, काही मला यायचं नाही म्हणे. धर्मराज होते ते. भीम असले असते तर उचलून टाकलं असतं त्यांना, पण ते धर्मराज होते. धर्मराजांनी प्रेमाने समजवलं, म्हणे असं नका करू. तुम्ही जर नाही आले तर. आणि एखादं जर व्यक्ती प्रेमानं समजत असेल ना, एखादा लई खोडकरवे असला ना, त्याला वाटतं आता जाऊ दे बुवा. एवढं प्रेमानं कोणालाही आळवल्या जातं. प्रेमानं धर्मराज युधिष्ठिरांनी प्रार्थना केली. ठीक आहे म्हणे, आता तर याला यायचंच नव्हतं, काहीतरी आट टाकू म्हणे आपण की ह्याला यायला जमायलाच नाही पाहिजे म्हणे अन्यायाला. मग त्यांनी काय आट टाकली, येतो म्हणे मी, काही हरकत नाही, पण मला 1000 यज्ञाचं पुण्य दे म्हणे. ते माझ्या पदरात टाकलं का येतो म्हणे, सोपं आहे म्हणे, काय अडचण. आता युधिष्ठिर म्हटले पहिलाच यज्ञ करू लागलो, तोही धाडाचं पूर्ण झालं नाही तुमच्यामुळं, आणि 1000 यज्ञाचं पुण्य आणायचं कुठून बाबाला. आता थकले ते समजून आले व परत. अर्जुन गेले, भीम गेले, नकुल गेले, सहदेव गेले, कोणाकडूनही आले नाही. शेवटी द्रौपदींनी भगवंताचाच पुकार केला. कारण की शेवटी कोण आहे तुम्ही मला सांगा, श्रीकृष्ण परमात्म्याशिवाय कोण आहे ह्या गोष्टीला. मग भगवंतानी एक युक्ती सांगितली आणि द्रौपदीला म्हटलं तू काय कर म्हणे, चप्पल घालू नको म्हणे, पायात वाहना घालू नको म्हणे, तशीच पायी जा म्हणे त्यांच्याकडं. 10 कोसावर त्यांचा आश्रम आहे म्हणे, तिथं जा आणि मी सांगतो तसं म्हण. जाऊन द्रौपदी निघाल्या. सोबत 2 दासी घेतल्या. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. लावली माळ आणि निघाले द्रौपदी. आणि 10 कोस पाऊल अंतर चालल्यानंतर तिथे पोहोचले आश्रमाला. म्हणे महाराज मी तिथून आले म्हणे, युधिष्ठिर त्यांचं आमचं यज्ञ आहे म्हणे, पांडवांकडून मी आले.
म्हणे मी सांगितलं ना म्हणे तुमच्या मालकांना की मी येणार नाही म्हणून, आणि माझी अट आहे म्हणून. म्हणे काय अट आहे तुमची? म्हणे मला 1000 यज्ञाचं पुण्य पाहिजे म्हणे. म्हणे आमच्या यज्ञाला श्रीकृष्ण परमात्मा स्वतः आलेले आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की 1 पाऊल टाकून जर तू माझं नाव घेतलंस तर तुला पावलागणिक यज्ञाचं पुण्य लागतं. आता तुझ्यापासून मी 10 कोस आले म्हणे, ह्याच्यातले 1000 पाऊलं संकल्प करून काढून घे, बाकीचे मला राहू दे म्हणे. विठाल विठाल विठाल. यावं लागलं त्याला, कारण की 1000 यज्ञाचं पुण्य त्याच्या पदरात पडलं संकल्प सोडताच. ही शक्ती भगवंताच्या नामामध्ये. म्हणून पावलं पावली आपण दुसरी गप्पा न करता यज्ञ पाऊला पाऊली एवढंच लक्षात ठेवायचं फक्त. राम म्हणे वाट चाली, वाटेनं चालताना कुठेही आपण चालताना कुठेही निघालो आपण घरातून, लक्षात येईल तसं आपल्या आलं लक्षात राम म्हणायचं, राम म्हणायचं. 2, 4, 5, 10 जेवढे तुमच्याकडून होतील यज्ञात जमा होतात ते. एवढं श्रेष्ठ पुण्य भगवंताच्या 2 अक्षरामध्ये आहे. अजून एक कथा आहे 350-400 वर्षापूर्वीची, तुकाराम महाराजांच्या काळातली, त्यांच्या चरित्रामध्ये आलेली आहे की एका माणसाला, ब्राह्मण माणसाला ब्रह्मराक्षस लागलं. ते ब्रह्मराक्षस लागलं आणि काही केल्या पिच्छा सोडायला तयार नाही. हे जे भूतपिशाचे लागतात ना, हे पाप करणाऱ्यांना, ज्या पुण्यांमध्ये काहीतरी थोडंफार होऊन जातं ना त्यांच्याकडून, त्यांना ब्रह्मराक्षस होतात ते. तर त्याच्यात तो विद्वान होता पण त्याच्याकडून थोडी चूक झाली, तो ब्रह्मराक्षस झाला आणि हा त्याच्या मानगुटीवर बसला ब्राह्मणाच्या. काही केल्या, किती प्रयत्न केले, सोडवला जाईना ब्रह्मराक्षस. थकला शेवटी. मग ब्रह्मराक्षसानेच त्याला सांगितलं की मलाही तुझ्यापासून सुटका पाहिजे, पण मला जर तू एका यज्ञाचं पुण्य दिलं तर मी तुझं हे शरीर कायमचं सोडून निघून जाईल. म्हणे आता मी राहतो झोपडीत, माझी यज्ञ करण्याची ऐपत कुठे आहे? म्हणे मग तू ज्यानं यज्ञ केलेलं आहे त्याचं पुण्य मला दे, तरी पण तुझं काम होऊन जाईल. मग आता हा शोधत 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 निघाला. बाबा कोणी यज्ञ देतं का? म्हणे कोणी यज्ञ केलेलं आहे का मला तुमच्या यज्ञाचं? आता कोण देतं हो? यज्ञ तरी कोण करतं आणि कोणी यज्ञ केल्याचं पुण्य देईल कोणाला? सांगा तुम्हाला. यज्ञ केल्याचं पुण्य कोण देत असतं कोणाला? कुठंच त्याला निराशाच झाली. सगळीकडे फिरला. मग फिरता 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 लोहगावला आला, जे देहूजवळ आहे, तिथं तुकोबारायांचं नेमकंच कीर्तन झालं होतं महिन्याभरा अगोदर ह्याच अभंगावर. राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. तिथं त्यांचे शिष्य होते, ते कडुबा नाव म्हटले. त्या ज्यांचं मी ऐकलं त्यांनी त्यांचं नाव कडुबा घेतलं, पण मला निश्चित माहिती नाही म्हणून मी त्यांचं नाव घेत नाही. शिष्य म्हणू आपण त्यांना, की त्यांचे जे शिष्य होते तुकोबारायांचे, त्यांना पूर्ण विश्वास तुकोबारायांवर, पूर्ण विश्वास की तुकोबाराय म्हणतायत का राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, होणार म्हणजे होणार, 100% यज्ञाचं फळ भेटणार. ह्या विश्वासानं जेव्हापासून त्यांनी अभंग ऐकला, दुसऱ्या दिवसापासून जेवढं चालायचं सुतळीच घ्यायची गाळ्यात, राम मारली गाठ, राम मारली गाठ, हेच उद्योग सुरू केला. सुतळीचा ढीक झाला घरात, राम राम म्हणत म्हणत एवढ्या सुतळ्या तयार झाल्या. पण विश्वास होता मात्र तुकोबारायांवर. सगळे गावातले लोक वेडं म्हणत होते त्याला, तुकोबारायांवर विश्वास. छाती फुगून सांगायचं माझे एवढे यज्ञ झाले. तेवढा विश्वास तुकोबारायांवर होता आणि तो त्या गावात होता. आणि हा लोहगावला आला विचारत विचारत विचारत. म्हणे कोणी यज्ञ केलं का? म्हणे एक बावळट आहे म्हणे, त्यानं लई यज्ञ करून ठेवलेत म्हणे. आता ह्याची उडवण्याकरता एक गावकऱ्याने त्याला तसा निरोप दिला. म्हणे काही हरकत नाही. आता हाला तर यज्ञ करणारच कोणी भेटत नव्हता. ते म्हटलं फार यज्ञ केलेला, आनंद झाला. तिथं गेला, तिथं पाहिलं त्यांनी. म्हणे मला नाही का ब्रह्मराक्षस माझ्या मागं लागलेले आहेत आणि त्याला जर त्याच्याकडून सोडवणूक करायची तर मला एका यज्ञाचं पुण्य लागेल. एक यज्ञ? अरे कितीतरी यज्ञ आहेत माझ्याकडे म्हणे. बस म्हणे. काही नाही केलं त्यांनी, काही मंत्रोपचार नाही केले, काहीच नाही. तांब्याभर पाणी घेतलं, एक गाठ तोडली त्याच्यातली, पाण्यात टाकली, तुकोबारायांचं स्मरण केलं, भगवंताचं स्मरण केलं आणि म्हणे पाणी पिऊन घे म्हणे. काही मंत्र नाही. आता तो ब्राह्मण होता स्वतः, काही मंत्र नाही, काही नाही. एवढं फिरू लागलो मी, नुसतं पण विश्वासानं घे म्हणे. तुला ब्रह्मराक्षस काढायचा ना, विश्वासानं घे. मी माझ्या सद्गुरूंकडून विश्वासानं तुला हे दिलं. विश्वासानं त्यांनी घेतलं, बेशुद्ध होऊन पडला. 10 मिनिटानंतर भोवळ गेली तर ब्रह्मराक्षस त्याच्या शरीरातून निघून गेलं होतं. हा महिमा रामनामाचा आहे आणि फार जुनी गोष्ट नाही आहे, तुकोबारायांच्या काळातली आणि चरित्रामध्ये ही आलेली आहे. विठाल विठाल. म्हणजे तुकोबाराय नुसतं सांगितलं नाही, तुकोबारायन ते सिद्ध सुद्धा करून दाखवलं. हे संतांचं महात्म्य आहे, जे बोलत नाहीत फक्त ते सिद्ध करून दाखवलं. असं हे संतांचं महात्म्य आहे. आणि अजून काय होतं अभंगाच्या 3ऱ्या चरणात, राम
करिता राम म्हणे करिता धंदा सुख समाधी त्या सदा. दुसरी आश्चर्यकारक गोष्ट बरं का, पहिली तर आश्चर्यकारक होतीच की राम म्हणे वाट चाली आणि यज्ञ पाऊला पावली. दुसरी सुद्धा तशीच सरळ सरळ राम म्हणे करिता धंदा. धंदा या शब्दाचा अर्थ व्यापार नाही. आपलं दैनंदिन काम जे पण आपण करतोय, जेही काम महिलांच्या वाटेला जे आलेलं काम आहे, जे पुरुषांच्या वाटेला आलेलं काम आहे, जे काम करता करता जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं, काहीही काम असो, मग कितीतरी सजन कसायांनी मांस विकण्याचं काम केलं, ते करता करता ते भगवंताचं नाम घेत होते. म्हणजे कोणतंही आपल्या वाटेला जे काही कर्म आलं ते काम करता करता जरी आपण भगवंताचं नाम घेतलं, काहीही काम, मग आता कितीतरी लोकांकडे वेगवेगळे काम आहेत. 2.5 वर्षाच्या लेकराला कामं लावून ठेवले मागं, त्याला ते दप्तर पाठीवर टाकतात, त्याला शाळेत पाठवतात. ते बाबा म्हणतात नाही उल्लू के पठ्ठे मुझे भेजते, त्या प्रकारातलं. त्याला जायची इच्छा नसते ते 2.5-3 वर्षात लेकरं, पण ते सगळे घरचे पाठवतात. त्याच्यासुद्धा मागं आपण काम लावलेलं आहे. म्हणजे सगळ्यांच्या मागं काम आहे. पण ह्या कामामध्ये काम, काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. ह्या कामामध्ये काम हे तुकोबारायांचंच प्रमाण. काही म्हणा राम राम, हे सगळे कामं करताना जर आपण भगवंताचं नाम घेतलं, राम, तुम्ही स्वयंपाक करताना, महिलांनी धुणं धुताना, काही जे तुमची नित्यनैमित्तिक काम असेल, बरं व्यापारामध्ये एखाद्याला बोलण्याचं काम असतं, फार वेळ नसतं, म्हणजे गिऱ्हाईक गेलं निघून तर हा शांतच असतो, तेव्हा राम. कोणाला एखाद्याला नोकरीमध्ये काहीही बोलायचं काम नसतं, सगळं कॉम्प्युटराईज असतं, मनामध्ये चिंतन राम. एखाद्याला जर वेळ असला, एखाद्याला बोलण्याचं काम असतं नोकरीमध्ये, पण नुसतं कंटिन्यू कोणी बोलत नाही, काहीतरी वेळ फावला असतो, त्यात राम. हे जर तुम्ही कामामध्ये केलं, म्हणजे ह्याला काही स्पेशल वेळ काढायचा नाही आहे बरं का. स्पेशल वेळ, स्पेशल माळ, स्पेशल काउंटर, काहीही गरज नाही. स्पेशल काउंटर, माळ हे कधीपर्यंत बरं का साधकांनी हे कधीपर्यंत वापरायचं, माझं पर्सनल मनोगत आहे. म्हणजे ह्यात मी कोणाचं काही विचार नाही घेतला, बाबांचं नाही, पण मला पर्सनल असं वाटलं की माळ वगैरे कधीपर्यंत घ्यायची आपण, जोपर्यंत आपल्याला सवय लागत नाही तोपर्यंत, की भगवंताच्या नामस्मरणाची आपल्याला लक्षात राहत नाही तोपर्यंत. कारण की कधी कधी काय होतं, त्याचासुद्धा अहंकार येतो माणसाला, की माळ घेतो, आपल्या 10 माळी झाल्या, आता 11वी कशाला घ्यायची. नियम 10 माळीचा असला का तो 11वीला शिवत नाही. मग ह्यानं काय होतं, वेळ असला तरी आपण पुढचा शब्द भगवंताचं बोलत नाही, आणि ह्यानं अभिमान मनातल्या मनात बळकावतो. त्याच्याकरता फक्त सवय लागेपर्यंत, एकदा आपल्याला भगवंताची सवय लागली नामस्मरणाची, जसं आपल्याला श्वासोश्वासाची सवय आहे, आपण मोजतो का दिवसातून किती झाले, बरं आपले श्वास चालू आहे, आपण आल्यावर मोजलो का 1 झाला, सोडला 1, मग तसं भगवंताच्या नामाची सवय लागली पाहिजे श्वासोश्वासाला. मग तेवढी सवय लागेपर्यंत आपण नाम घ्यायला पाहिजे. कुठपर्यंत घ्यायला पाहिजे, जोपर्यंत ही सवय लागत नाही तोपर्यंत.
म्हणजे कामामध्ये काम. आणि हे कधी शक्य होतं? जेव्हा तुम्ही कामामध्ये काम हे रामनाम म्हणताल तेव्हा. हळूहळू तुम्हाला कामामध्ये अडचण वाटेल, फावल्या वेळात करताल, नंतर हळूहळू कामामध्ये सवय होईल, कामही करता येईल, नामही घेता येईल. हळूहळू होत असतं ते, सरावानं होतं. असं कधी कधी वाटतं का आपण हे म्हणतो तिथं कसं लक्ष लागेल? दोन्हीकडे लागतं. भगवान परमात्मा ते करून घेतात, तुम्ही त्यांचं काम करताय, भगवानसुद्धा त्यांचं काम तुमच्याकडून चोख करून घेतात. म्हणून आपण ती चिंता करायची नाही, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे? भगवंताचं नाम घ्यायचं, आपण घ्यायचं कामामध्ये काम. दुसऱ्या इतरत्र बडबड करण्यापेक्षा त्याच्यात काही उद्धार आहे का आपला? तुम्ही मला सांगा. काहीच नाही, त्याच्यात एकही कल्याणाची गोष्ट नाही. पण आपण जर भगवंताचं नाम, किती आपल्याला वेळ आहे दिवसातून 24 तास आहे, 24 तासामधले 10-12 तास जे आपले 10 तास 8 तास झोपण्यात जातात, ते सुद्धा विना नामाचे राहू नाही शकत. असं नाम घेता येतं. काय करावं लागतं? फक्त झोपेत आपण जेव्हा आलो झोपेमध्ये भगवंताचं स्मरण करायचं. इतर सिरियलला भांडणं भानगडी पाहण्यापेक्षा टी व्हीवर शांत चित्तानं झोपायचं. भगवंताचं राम 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 हे जर म्हणून तुम्ही झोपले तर भगवंताची जिम्मेदारी आहे झोपेतून तुमचं नाम पूर्ण करून घ्यायचं. म्हणजे झोपसुद्धा तुमची वाया जात नाही. उठलं का तुमच्या तोंडाला पहिले रामाचं नाव होतं. हे मी स्वतः प्रयोग केला बरं का. मी स्वतः हे अनुभवलं. मी सकाळी उठल्याबरोबर मला भगवंताच्या नामाची आठवण झाली. नित्यानं होत नाही ते माझ्याकडून, ती गोष्ट सोडा. पण जेव्हा जेव्हा मी हे प्रयोग करून बघितला, 100% सकाळी उठल्याबरोबर भगवंताचं स्मरण होतं. का? तर कारण रात्रभर भगवंताने ते आपल्याकडून करून घेतलं. म्हणजे भगवंत जर आपली एवढी जिम्मेदारी उचलायला तयार आहे, आपण एक पाऊल पुढं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. बरं, त्याचं फळ काही साधं नाही आहे. असं नाही का तुम्ही कामामध्ये काम फक्त सुख होईल, दुःखाचे नाही आहे. तुम्हाला सुख समाधी त्या सदा. इथं अजून एक वरचढ सांगितलेलं आहे तुकोबरायाने की सुख समाधी त्या सदा. आता समाधी किती जणांनी घेतलेली आहे बरं मला सांगा? 100 मधल्या 99 जणांनी समाधी. किती जण आहे? करोडमधून एखादा. समाधी म्हटलं का आपल्याला पहिले माऊलींचं स्मरण होतं. एकच तेवढे डोळ्यासमोर येतात. अन्य संतांनी पण घेतलेली आहे, पण स्पेशली संजीवन समाधीचा विषय निघाला. आपण माऊलींकडं आपलं पहिले लक्ष आपलं माऊलींकडं. आणि असे बोटावर मोजणे इतके संत आहेत ज्यांनी समाधी घेतलेली. सगळ्यांना ते शक्य आहे का? कोणालाच शक्य नाही. फार कठीण आहे. त्याच्यात अष्टांग योग आहेत आणि ते सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे समाधी. त्यात सुरुवातीला यम आहे, नियम आहे, आसन आहे, प्रत्याहार आहे, प्राणायाम आहे, धारणा आहे, ध्यान आहे. आता हे 7 चढले त्याच्यानंतर समाधी. एवढं कठीण आहे ते. आपण यम आणि नियममध्येच थंडगार होऊन जातो. हे 2च आपल्याकडून झेपत नाही. कारण की यममध्ये 5 आहेत, नियमामध्ये 5 आहेत. यममध्ये तुम्हाला अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, आस्तेय आणि अपरिग्रह ह्या 5 गोष्टी आहे यममध्ये. एवढं करावं लागतं. म्हणजे पहिलं काय आहे तर अहिंसा. कोणाचीही हिंसा घडली नाही पाहिजे. बोलण्यातून सुद्धा, मारण्यातून सुद्धा, कशीच नाही. कायिक, वाचिक, मानसिक सुद्धा नाही. जर तुम्हाला समाधी अवस्थेला जायचं आहे तर तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची हिंसा घडता कामा नये. ते आहे अहिंसा. नंतर सत्य. किती कठीण आहे सत्यविषयी. म्हणजे खोटं बोलायचंच नाही. आपण सकाळी पेपर घ्या आणि आज मला खरं बोलायचं आणि खोटं बोललेलं पेपरवर लिहून ठेवायचं. दुपारी पान फाडून टाकू आपण. एवढे खोटं त्याच्यावर येईल दुपारपर्यंत. सत्य कधी बोलणार आपण? हे सत्य त्याच्यात आहे समाधी घेण्याकरता. हे 2ऱ्या नंबरचं सत्य. नंतर ब्रह्मचर्य. संसारात राहून सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन करता येतं. ते ब्रह्मचर्य करता आलं पाहिजे. ब्रह्मचर्याचे ते आता वेगवेगळे नियम आहे, तो फार खोल विषय. पण ब्रह्मचर्य सांभाळता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आस्तेय आहे. चोरी नाही झाली पाहिजे आपल्याकडून. चोरी म्हणजे कोणाच्या घरात डाका टाकणं हेच नाही बरं का. बाबांनी जसं परवा सांगितलं आपल्याला की 50,000 पगार 70 पडतो, ते 20 म्हणजे चोरी आहे. विनोबा भावेंनी ते सांगितलेलं आहे की जे वरचा हा पगार पडतो ती अक्षरशः चोरी आहे. म्हणजे ही सुद्धा चोरी. आपल्याकडून कोणाचे एक्स्ट्रा पैसे सुद्धा आपल्याकडे आले जे आपल्या कामाचे नाही, ती चोरीच आहे. ती आपल्याकडून करता नाही आली पाहिजे. आणि हे शेवटचा मुद्दा महिलांकरता जास्त आहे. अपरिग्रह म्हणजे काहीही संग्रह करायचा नाही. कोणत्याच गोष्टीचा संग्रह करायचा नाही. तुमच्याकडं 10-10 वर्षापूर्वीच्या साड्या द्याय घ्यायच्या. 10-10 वर्षापूर्वीच्या सांभाळलेल्या आहे तुम्ही. त्यांच्याकडे कोणता प्रोग्राम आला का त्यांना हीच द्यायची बा, काहीच कामाची नाही, घालायची नाही, असे तुम्ही सांभाळून ठेवले आहेत वस्तू. आत्ता आमचं घर शिफ्टिंग केलं आम्ही, बिना कामाच्या वस्तूनं गोडवून भरलेलं आहे आमचं खाली.
तुम्ही मला सांगा, एवढे विनाकामाच्या वस्तू आपण संग्रह करतो आणि हे तर चालतच नाही समाधीला. अपरिग्रह काहीच करायला चालत नाही. बरं, हे आहे यम. नियममध्ये आहे तुम्हाला तप, स्वाध्याय आणि भगवंताचं ईश्वर निरूपण, भगवंताचं समर्पण, भगवंताशी पूर्ण समर्पण. 100% तप व्हायला पाहिजे आपल्याकडून. म्हणजे कोणतंही तप, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप, हे तप घडायला पाहिजे. स्वाध्याय म्हणजे संतांचे ग्रंथ वाचन करायला पाहिजे. स्वाध्याय हे गाथा वाचन पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचन पाहिजे, रामायण वाचन पाहिजे, भगवद्गीता पाहिजे, हे सगळं पाहिजे. हे स्वाध्यायामध्ये येतं. एवढं सगळं यम आणि नियममध्येच आहे. बरं, सांगायचं पुढं कोणाला जाता येईल का आता? हे एवढे जर 8-10 जमले, मग पुढच्या ह्याच्यावर बोलू आपण आसनवर. आसनही तुम्हाला सांगतो, जे बाबांनी सांगितलं चक्राकार, ते वज्रासन, जे रामदेव बाबा करतात तेच आसन, पण त्याला 12 वर्ष सिद्ध करायला लागतात. आपल्याला एकच आसन येतं, शवासन. लागल तेवढं. तुम्ही 2 तास करायला सांगा महाराज, आम्ही 4 तास करू. शवासन आम्हाला जबरदस्त येतं, एकदम हालणार सुद्धा नाही आम्ही, इकडची कुस तिकडं. हे एवढं आसन आपल्याला येतं, शवासन. तेवढं आसन येऊन चालत नाही ना. इथं मांडे 4 वेळा बदलतो आपण 2 तासात कीर्तनात. कोणते आसन आपल्याकडून होणार आहे सांगा तुम्हाला? कठीण काम आहे हे. आसन आहे, नंतर प्रत्याहार आहे. प्रत्याहार म्हणजे हे पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे जे विषयाकडे धावतात त्यांना अंतर्मुख करायचं. किती कठीण आहे तुम्ही मला सांगता. हे जे 10 आपले इंद्रिय जे विषयाकडे धावत आहेत, नेहमी यांची ओढ विषयांकडे, ह्यांना अंतर्मुख करायचं. आणि ते अंतर्मुख जोपर्यंत यम नियम होत नाही तोपर्यंत आसनवर येत नाही बरं का तुम्ही. तुम्हाला असं वाटतं एकच करायचं आहे ह्याच्यात. यम, नियम, आसन, प्रत्याहार, नंतर प्राणायाम. प्रत्याहार जमलं मग प्राणायाम, मग श्वासमध्ये घ्या, बाहेर सोडा, बराच वेळ मध्ये राहू द्या, बराच वेळ बाहेर सोडा. किती तास तरी श्वास सोडून राहतात ते. आपलं मध्येच नाही आलं तर झालं काम आपलं. उगा प्रयोग करायचे नाही. ते योगाची या वाटा निघाले का सुबडा, त्या दुःखाची या वाटा भागाला. ते योग फार कठीण आहे, सगळं योग फार कठीण आहे. त्याच्यामुळं तो पण फार अवघड आहे, ते सुद्धा आपल्याकडून शक्य नाही. मग नंतर धारणा आहे. धारणा म्हणजे एक आपलं बिंदूवर लक्ष केंद्रित करायचं, म्हणजे भगवंतावर एक बिंदू. हे सगळं झालं, प्राणायाम झालं का आपलं लक्ष केंद्रित आपोआप होतं. त्या बिंदूवर लक्ष केंद्रित करायचं आणि त्याच्यानंतर ध्यान, त्या बिंदूचं ध्यान करायचं. आणि ह्यानंतर जी येते ती समाधी. मग भगवंताशी आपण एकरूप होतो. ही ती स्टेप आहे. मग ह्या समाधी करण्यापेक्षा हे योग्यांना जे साध्य झालं नाही ते आपण खेळत बसण्यापेक्षा राम, भगवंताचं नाम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. त्यांना काय भेटतं तर समाधीमध्ये जे सुख आहे, जे समाधी चांगले मोठे योगी सुख अनुभवतात, तेच सुख, तेच समाधीचं सुख आपल्याला कामामध्ये काम. म्हणजे आपण जर करिता धंदा म्हणजे आपले नित्याचे कामं करून आपण भगवंताचं नाम घेतलं तरी ते आपल्याला प्राप्त होतं. एवढं सोपं आहे, पण आपल्याला नाही घेता येत ते नाव, कारण की त्याच्याकरता रियाज लागतो. हे जे वरच्या स्टेप्स आहेत ना, आपल्याला चालता एकदा नाम घ्यावं लागेल, त्याला रियाज करावा लागेल, मग कामामध्ये काम होईल. त्याचं रियाज झालं का आपल्याला त्या समाधीचा अनुभव येतो. आणि समाधीचा अनुभव होतो. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे जेवण करताना काही आहे का सांगा तुम्हाला? जेवण करताना काही भगवंताचं नामाचं काही आपला आवडीचा विषय, त्याच्यात आपण कोणाची आठवण सुद्धा करत नाही, पण त्याच्यात सुद्धा तुम्ही भगवंताचं नाव घेतलं तर काय होतं? अभंगाच्या 4थ्याच्या राम म्हणे ग्रासो ग्रासी, राम म्हणे ग्रासो ग्रासी, म्हणे ग्रासो ग्रासी, राम 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 म्हणे ग्रासो ग्रासी, तोची देवीला उपवासी, तोची देवीला उपवासी, तोची देवीला उपवासी, तोची देवीला उपवासी, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते
ग्रासो ग्रासी तोची जेविला उपवासी. किती आश्चर्यकारक गोष्ट आहे बघा तुम्हाला तुकोबरायांनी. राम म्हणे ग्रासो ग्रासी म्हणजे प्रत्येक घासाघासाला. आपण बाबांनी थोडंसं माझं काम फार सोपं केलं बरं का. शुक्रवारी थोडंसं त्यांनी भावार्थ सांगितला की आपण वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे फक्त सुरुवातीलाच. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतम ब्रह्मैवतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. सुरुवातीलाच. नंतर नाम. नंतर आपण असं रंगतो त्या ह्याच्यात भोगाचाच विषय येतो. पण त्याच्यात एवढं रंगतो आपण का भगवंताला विसरतो, सगळंच विसरतो. चांगलं झालं असेल तर. खराब जर झालं का वेळ ही आणली अनंता आपण लगे मग अरे हे काय वेळ आणली म्हण देवा आता माझं. तेव्हा देवाची आठवण काढतो आपण. पण ग्रासोग्रासी प्रत्येक घासाला भगवंताचं जर नाम आपल्याकडून घडलं तर ते जेवणाच्या यादीत जमा होत नाही बरं का. भगवंत त्याची नोंद उपवास म्हणून घेतात. तुम्ही कितीही खा, मग कितीही खा. तुम्ही जर ग्रासोग्रासी भगवंताचं नाम घेतलंय कॅपॅसिटीच्या पुढं खा, तुमचा तो उपवासच आहे. भगवंताच्या नोंदमध्ये त्याचा उपवास असा शब्द होतो. फक्त भगवंताच्या नामानं प्रत्येक घास तुम्ही घेतलात तर असं त्याचं महात्म्य आहे. आणि एवढं गोड पण कसं कधी होईल हे सगळं. ग्रासोग्रासी हे तर झालं सहज सहज बोलणं. पण महिलांनी हे जे सुरुवातीचं आपला अभंग आपलं चरण आलं की का राम म्हणे करिता धंदा. महिलांनी जेव्हा जर स्वयंपाक करताना भगवंताचं नाम घेतलं आणि तो स्वयंपाक बनवला तर तो स्वयंपाक न राहता तो प्रसाद होतो. प्रसाद जर सेवन केला तर आज नाम येणार नाही मुखाला, उद्या येणार नाही, परवा येणार नाही, पण वृत्ती बदलाय. 100% वृत्ती बदलते. कारण की भगवंताच्या नामानं गौऱ्या जनाबाईच्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या बरं. मग इथं पोळ्यान त्यांच्यातून विठ्ठल विठ्ठल आपल्या शरीरात जाणार नाही हे कोणी सांगितलं तुम्हाला. सगळंच हे संतांनी केलं ते आपल्याला सुद्धा शक्य आहे. पण आपण आपल्याला थोडं कमी लेखतो. आपण सुद्धा संतांसारखं शुद्ध भाव करून तेच आचरणात आणू शकतो. पण आपण तिथपर्यंत काय म्हणतो की आपला तो अधिकार नाही, आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. आपण शुद्ध भाव ठेवला तर तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी जे अभंग लिहिलेले आहेत त्यांच्या पदावर नेऊन बसवण्याकरता लिहिलेले आहेत की त्यांच्या पदावर त्या लोकांनी बसावं, सच्चिदानंद पदवी घ्यावी. म्हणजे याचा अर्थ काय. आणि अभंगाचं शेवटचं चरण तेच आहे, आपण त्याच्यावर येणार आहे. पण हेच सगळं संतांनी सांगितलं. त्यांची इच्छा काय की आपणही तसंच हो. मग ह्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल. सुरुवात इथून आहे की भगवंताचं नाम घेत घेत भोजन केलं आपण, बाहेरचं खाणं टाळावं. आता तर किती गोष्टी निघाल्यात पेपरमध्ये रोज आपण पाहतोय. 55 करोड रुपयाचं नुसतं पनीर फेकलंय 3-4 दिवसा अगोदर. 55 कोटी रुपयाचं. मग एवढं आपण बाहेरचं वाईट गोष्टी खाण्यापेक्षा, प्रकृती खराब करण्यापेक्षा वात्सल्यानं बनलेलं घरातलं माता माऊलीने जे बनवलेलं ते तुम्ही खायला पाहिजे. तुम्ही पण बाहेरचं नाद नाही घ्यायला पाहिजे आणि ह्यांनी पण बाहेर नाही जायला पाहिजे. दोघांनी जर सामंजस्यानं ते काम केलं तर 100% तुम्हाला त्याचं रिझल्ट दिसेल. तुमच्यावरही दिसेल, तुमच्या मुलांबाळांवरही दिसेल. ते जेव्हा ते अन्न सेवन करतील त्यांची वृत्तीसुद्धा चांगली झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या आपसच तोंडात भगवंताचं नाव येईल. भगवंताचं नाव, कारण प्रसाद सेवन करतायत ना ते. आपण प्रसादाचं किती महत्त्व समजतो इथं. आणि भगवंताचं नाम घेऊन जर तुम्ही बनवतायत तर तो प्रसादच आहे महाराज. आणि तो प्रसाद सेवन प्रत्येकाने केलं तर वृत्ती बदलायला किती वेळ लागतो तुम्ही मला सांगा. चांगला आहार आपल्या शरीरात गेलं तिथून आपली वृत्ती बदलते ना. कारण की 17व्या अध्यायामध्ये ते आहे ना. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु नाही. युक्त स्वप्नाबोधस्य योगो भवति दुःखः. सात्विक आयुष्यत्व बला सुख प्रीती विवर्धनाः रस्य स्निग्धा स्थिरावृत्या आहारः सात्विक प्रियाः. हा जो सात्विक आहार आहे हा आपल्या शरीरात कोण काही जरी केलं तुम्ही, म्हणजे चटणी पोळी जरी केली, चटणी भाकरी जरी केली, भगवंताचं नाम घेऊन बनवलं तो सात्विक आहार होतो. तुमच्या शरीरात त्याचा परिणाम चांगलाच होतो भगवंताचा. आणि त्याच्यानं काहीही बाधा होत नाही. भगवंताच्या नामावर विश्वास ठेवून बनवा. फक्त करा उद्यापासून प्रयोग. तुमच्या तोंडातून नाही निघत ना, मोबाईल लावा, मोबाईलवर भगवंताचा हरिपाठ लावा, भजन लावा. सुरुवातीला सवय होईपर्यंत भगवंताचं नाम कशाही पद्धतीनं कानावर पडू द्या, मुखावर येऊ द्या, कसंही येऊ द्या, पण करा. कारण की गोपिकेंनी जे साधलंय ना, राम म्हणे करिता धंदा. काय होतं तुम्ही मला सांगा. बाजार हट करत होत्या गोपिका. मथुरेमध्ये दही घेऊन जायच्या, गाईचं दूध काढायच्या, शेण संमार्जन करायच्या, मुलांचं संगोपन करायच्या. किती अधिकार झाला. शुकाचार्यांनी त्यांचं शिष्यत्व पत्करावं.
नारद महर्षींनी नतमस्तक व्हावं, उद्धवांनी त्यांची धूळ आपल्या माथ्याला लावावी, एवढा अधिकार काम करता करता राम म्हणल्यानं होतो. पण आपण म्हणायला पाहिजे आणि तेच आपण ग्रासोग्रासी, तेच भगवंताचं नामस्मरण घेऊन जर आपण घेतलं, तोच नाम अजून पवित्र होतं. महिलांनी तर पवित्र बनवलंच भगवंताचं नाम घेऊन. आपण भगवंताचं नाम घेऊन सेवन केलं तर पवित्रता वाढली का कमी झाली सांगा तुम्हाला? वाढली, आणि अतिशय चांगल्या प्रमाणात वाढली. तुमची वृत्ती इथे येण्याची अजून चांगली होईल. तुमच्या जे घरचे येत नाही ते अन्न खाऊन रामायणाला येतील. नाही झाली वृत्ती तर मला सांगा, तुम्ही इथंच येतोय रोज रामायणाला. तुमच्या घरचे जे नाही येते ना, तुम्ही त्यांना असं अन्न सेवन करायला लावा, 100% तुम्हाला खाली सुद्धा जागा भेटणार नाही बसायला. हेही तुम्हाला मी निश्चित सांगतो, कारण की त्यांची वृत्ती इकडं वळेल. कारण की भगवंताच्या नामामध्ये ती शक्ती, भगवंताच्या नामात ही शक्ती आहे की तुम्ही ग्रासोग्रासी नाम घेतलं तरी उपवास घडतो. आपण दुर्वासा ऋषींची कथा नेहमी ऐकतो बाबांच्या मुखातून. आता धावतं घेतो मी कारण की वेळ कमी राहिला, की दुर्वासा महर्षींना 60 सहस्त्र खंड्या अन्न लागत होतं खायला एक टाईम, आणि ते यमुनेच्या तीरावर आले. भगवंतांनी मनानं संपर्क साधला गोपिकेंना. तेव्हा द्वारकाधीश झाले होते भगवान, पण भगवंतचे मनात हृदयात ते आहेत, भक्त राहतात. भगवंतांनी संपर्क साधला, म्हणे दुर्वासा ऋषी आलेत आणि त्यांना जेवण तयार करा. त्यांना 60 सहस्त्र खंड्या अन्न लागतं. थोडं गणित सांगतो तुम्हाला. 60 खंड्याचं, एक खंडी म्हणजे 20 किलो होतं. असं 100 खंडी म्हणजे 2000 किलो. तसं 60,000 खंड्या म्हणजे किती किलो येते? 12 लाख, म्हणजे 120 टन अन्न एकटे खात होते दुर्वासा ऋषी. एवढं त्यांना अन्न लागत होतं. तेवढं अन्न गोपिकेंनी बनवलं आणि आल्या तर यमुना माथा दुथडी वाहत होती. पावसाळ्याचे दिवस होते. आता भगवंताला परत भगवंताची प्रार्थना केली. म्हणाले, देवा अशी दुथडी वाहते म्हणे, तर काय करावं? रस्ता नाही, आम्ही अन्न केलेलं आहे. आता तिकडे दुर्वासा महर्षी म्हणे, काही नाही म्हणे, यमुनेला एवढंच सांगा की 16,108 बायका करून मी जर ब्रह्मचारी असेल तर यमुने मला वाट दे. बाबा तू ब्रह्मचारी? गोपिका म्हणायला लागल्या, वा वा, रुक्मिणी मातेला पळवलेलं आम्हाला माहिती आहे, 16,100 बायका केलेल्या आम्हाला माहिती आहे, तुम्हाला माझं पेपर तपासायचं आहे काय? वाट पाहिजे म्हणे. वाट पाहिजे म्हणे सांगा ना मग, जेवढं केलं तेवढं करा. सांगितलं, वाट दिली यमुने मातेने. यमुन आश्चर्य करत गेल्या गोपिका. तिथं जेवण वगैरे केलं. दुर्वासा महर्षी तृप्त झाले एकदम. 60 खंड्यांना एकट्याने खाल्लं. प्रसादाला सुद्धा ठेवलं नाही गोपिकेंना. गोपिका म्हणले, काय बाबाचं जेवण आहे बाबा, एवढं अन्न एक सुद्धा प्रसादाचं सुद्धा घास ठेवलं नाही बाबानं. सगळं भांड्या बिंड्या सगळं खाऊन घेतलं. आणि दुर्वासा महर्षी आता ते निघायला, परत जायला निघाल्यात. परत दुथडी झाली यमुना. आता परत दुर्वासा महर्षीकडे आल्या. म्हणे, आम्ही भगवंतांनी असं आम्हाला सांगितलं होतं म्हणून आम्हाला वाट दिली. बरं, असं सांगितलं म्हणे, मी सांगतो म्हणे. मग म्हणे, एवढे 60 सहस्त्र खंड्या अन्न खाऊन सुद्धा उपवास असेल निरंकार दुर्वासा महर्षीचा, तर यमुने मला वाटते. बाबा म्हणे, टोपलं सुद्धा आपल्याला ठेवलं नाही. आणि हा 60 सहस्त्र हांड्या खाऊन, जेवण करून, खंड्या खाऊन उपाशी. तुम्हाला काय पेपर तपासायचं आहे म्हणे माझा, का तुम्हाला वाट पाहिजे म्हणे? वाट पाहिजे, सांगा म्हणे. तेवढं दिली ना वाट. म्हणजे ह्याचा अर्थ काय, की भगवंतावर निष्ठा होती संतांची. त्यांनी किती जरी जेवण केलं तर त्यांच्या योग सामर्थ्यानं भगवंताच्या नामानं ते उपाशीच राहायचे. एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये. विठाला विठाला. पण हे उपवासाच्या दिवशी नाही चालत बरं का. तुम्हाला वाटतं उपवासाच्या दिवशी जेवण घेऊन रटून आणि मग उपवास होईल, एक तसं नाही. उपवासाचा दिवस आला वर्ज्य. उपवासाच्या दिवशी उपवासच करायचा. उपवासाचं पुण्य ह्याच्यातून लागतं. जे उपवासामध्ये तुम्हाला पुण्य आहे ते ग्रासोग्रासी भगवंताचं नाम घेतलं. सरळ अर्थ त्याचा लावायचा नाही. जे पुण्य त्याच्यातून तुम्हाला भेटणार आहे, उपवासाचं काय पुण्य आहे तेवढं पुण्य तुमच्या पदरात पडतं, असा त्याचा अर्थ होतो. आणि आता असं जे राम आहे ते भोग घेताना, आता हा जेवण पण भोगच आहे. असे भोग घेताना काही त्यागाचा विषय आला तरी रामनाम आपण घेतलं तर काय परिणाम होतो? अभंगाच्या 5व्या राम म्हणे भोगी द्यावी, राम म्हणे भोगी द्यावी, राम म्हणे भोगी द्यावी, राम म्हणे भोगी द्यावी.
राम म्हणे भोगी त्यागी कर्मन लिंपे त्यांगी. अजून एक आश्चर्यकारक चरण. सर्व चरण जर तुम्ही पाहिले ना कुठंच हे मॅच करत नाही बरं का, पण भगवंताच्या नामाचं हे सामर्थ्य आहे का हे सगळं शक्य होतं. कारण की ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या शक्य होण्याकरता कितीतरी जन्म घ्यावे लागतात आणि ते सहज भगवंताच्या नामाने इथं साध्य होतात. तुकोबरायांनी अतिशय सोपी वाट करून दिली आपल्याला उद्धाराची आणि हा तो अभंग आहे. अतिशय गोड असा अभंग. ह्या चरणामध्ये राम म्हणे भोगी त्यागी, की कोणताही भोग आपण घेतोय, विषय भोग, सगळे पंचविषयाचे भोग आहेत, त्यात स्पर्श आहे, शब्द आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहेत. हे विषय भोग आपले नेहमी घेणं चालूच आहेत, कंटिन्यू चालू आहेत. काही ना काही आपण कोणत्या ना कोणत्याला आपल्याला शब्द आवडतात, कोणी आपल्याला चांगलं बोलावं असं वाटतं, आपल्याला कोणाला आपल्याला काही चांगलं खावं वाटतं, कोणाचं रूप एखादं चांगलं पाहावं वाटतं, आपल्याला चांगलं चित्र पाहावं वाटतं. हे सर्व आपल्या आयुष्यात आपल्याला पाहिजे. पण ह्याचा भोग घेताना सुद्धा राम म्हणे भोगी आणि हे त्यागी सुद्धा ह्याच्यात, म्हणजे ज्यांनी संन्यास आश्रम स्वीकारलेला आहे, जे त्याग करून तीर्थयात्रेला गेलेले आहेत, जे त्याग करून पंढरीला आहेत, समजा आता पंढरीला गेले, जर त्यांनी त्यागच केला ना, थोड्या का होईना वेळा करता संसाराचा त्याग केला, पण जरी भगवंताचं नाम गेलं ह्या त्यागात, तर कर्मन लिंपे त्यांगी. कर्म जे आहे ना हे माणसाला पिच्छा सोडत नाही. कर्म माणसाला पुन्हा जन्म घ्यायला लावतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, कर्म वासनेच्या संगी घ्यावं लागतं. ते केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले आईसे किती. हा प्रमाणे त्याला की कर्म केलं आपण का त्याच्यामुळं आपल्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. आगा कर्म हे एवढं अवघड आहे की थोडं जरी शिल्लक राहिलं, थोडं तरी त्याच्याकरता आपल्याला परत त्या कर्माची फेड करण्याकरता परत पृथ्वीवर यावं लागतं. पण इथं काय तुकोबाराय म्हणतायत की कर्मन लिंपे त्या अंगी, म्हणजे कर्म आपल्या शरीराला लागत सुद्धा नाही. ते टच म्हणजे लिंपे म्हणजे शरीराला शिवत सुद्धा नाही कोणतंच कर्म. का तर आपण त्याचं फलास्वाद घेत नाही आणि त्याची आसक्ती ठेवत नाही कर्माची. भगवत नामामुळे काय होतं की आपण कर्माचं कोणतंही आपल्यावर घेत नाही. कर्म काही बाबा कर्म कर्तृत्व मद आणि फलास्वाद, माफ करा, कर्तृत्व मद आणि फलास्वाद आपण जो हे घेतच नाही. मग आता काय करतो आपण ह्याच्यामध्ये हे आपल्यावर घेतो सध्या की मी हे केलं, मी हे केलं, मी असं केलं, माझ्यामुळे हे झालं, ही सेवा मी केली, मी मोठा, मी हे सगळं मीपणा जो आहे हे कर्तृत्व मत आणि फलास्वाद. मी हे केलं तर मला हे भेटायला पाहिजे, मी हे केलं तर मला हे भेटायला पाहिजे. एखाद्याला रस्ता जरी आपण ओलांडला तर ह्याचं आपल्याला पुण्य प्राप्त व्हायला पाहिजे. मी असं 10 माळ घेतल्या, मला ह्याचं पुण्य पदरात पडलं पाहिजे. मग भगवान काय करतात, तुम्ही 10 माळ घेतल्या ना, तुम्हाला पुण्य पाहिजे ना, तुम्ही मनात जरी असा विचार केला पुण्य देऊन टाकतात देव. मग त्या पुण्याचं गणित होतं, गणित होऊन तुम्हाला त्याचं भोग भोगायला भेटतं, स्वर्गामध्ये परत यावं लागतं. जे नाम तुम्हाला उद्धार करण्याकरता कामाला येतात त्याचं तुम्हाला भोग भेटतो स्वर्गामध्ये, कारण की तुम्ही त्याची किंमत लावली. नामाची किंमत करायची नाही. बाबा एक दृष्टांत सांगतात बघा फार गोड, की नामाची किंमत करायची नाही. 2 भाऊ असतात, ते एक भाऊ फार सत्कर्म करणारा, साधूंची पूजा वगैरे करणारा असा असणारा तो, आणि तो नेहमी संतांची पूजा करतो, त्यांच्याकडे संत येतात, त्याला ते आवडत नाही. असेच एक दिवशी संत येतात, धावतं घेतोय मी, संत येतात आणि त्याला इच्छा असते की आपल्या भावानं एकदा तरी भगवंताच्या मुखातून राम म्हणा, राम एकदा तरी म्हणावं, कारण की तो रामच घेत नसतो. तो आला का शिवे द्यायचे कोणालाही सद्गुरू असताना. मग एक दिवशी एका महात्म्याला म्हणतो तो की हा राम म्हणत नाही, काही हरकत नाही म्हणे.
तर तो सगळे मग भजन वगैरे होतं तिथं. हे निघण्याचं नाटक करतात, सगळ्यांना पुढं पाठवतात, ते थांबतात. हा खालीच येतो शिव्या देत, वरती थांबलेला असतो, शिव्या देत खाली त्याला पकडतात आणि मानगुटीवरच बसतात ते डायरेक्ट. म्हण म्हणे राम, म्हणे नाही म्हणणार, म्हणे तुला मारूनच टाकतो म्हणे, आता म्हण म्हणे राम, नाही म्हणणार म्हणे. त्याला शेवटी त्याचा श्वास थांबायला लागतो, म्हणतो आता म्हणूनच टाकतो एकदा राम. म्हणे ह्याला विकू नको, आता ह्याची किंमत करू नको, कितीही किंमत लावली तरी किंमत करू नको. हा एक राम तुझं दुर्गती होऊ देणार नाही. एकच राम शब्द. जेव्हा तो मृत्यू लोकाला प्राप्त होतो तेव्हा यमाकडे त्याचा हिशोब होतो. सगळे काळे कामं केले म्हणे यानं, एकच हिरवी लाईन दिसू लागली, एकदा राम म्हणलेलं आहे म्हणे. काय पुण्य पाहिजे तुला ह्या रामाचं, त्याला विचारतात यमदूत. त्याला आठवतं ब्राह्मण म्हणले त्याची किंमत करायची नाही. तुम्ही सांगा म्हणे काय किंमत यायची, मी सांगतो म्हणे. मग म्हणे आता राम नामाची किंमत काय हो, आम्हाला नाही माहीत म्हणे. मग यमदेवाला बोलवतात. तर म्हणे मलाही काही सांगता येणार नाही. मग ब्रह्मदेवाकडे त्याला पालखीमध्ये घेऊन, असं नाही येणार म्हणे, पालखीमध्ये बसवा म्हणे मला. ती जीवात्मा पालखीमध्ये बसते त्यांच्यासोबत. ब्रह्मलोकाला तर कोण महापुरुष येऊ लागले बघ, ब्रह्मदेवाकडे महापुरुष नाही म्हणे, सगळे पाप केले, एकदा राम म्हणला म्हणे. त्याची किंमत तो विचारतोय, ते सांग म्हणे. मी सृष्टी निर्माण केली पण नामाची किंमत मला करता येणार. तुम्ही महादेवांच्या गळ्यामध्ये भगवंताचं निरंतर नाम आहे कंठामध्ये, त्यांना तुम्ही नामाची किंमत विचारा. प्रभू महादेवांकडे ते गेले, तसेच पालखीत सगळं व्यवस्थित. महादेवांना विचारलं म्हणे मी नाम घेतो, मला नामानं समाधी लागते, प्रसन्नता येते, पण नेमकी नामाची किंमत काय मलाही करता येणार म्हणे. मग ज्यांचं नाम आहे त्यांना विचारावं म्हणून त्यांना घेऊन विष्णू परमात्म्याकडे गेले. आता विष्णू परमात्म्याच्या मांडीवर जाऊन हा जीवात्मा बसला आणि त्यांना विचारायला लागलं की ते हा विचारतो की एकच नाम घेतलं म्हणे देवा, आणि ह्याची किंमत काय म्हणे. अरे किंमत काय विचारतो म्हणे, तुला ह्याच्यामुळे ब्रह्मदेवाचे दर्शन झाले, महादेवांचे दर्शन झाले, माझ्या मांडीवर येऊन बसला म्हणे, अजून काय किंमत पाहिजे. विठाल विठाल. म्हणजे भगवान सुद्धा नावाची किंमत करू शकत नाही, एवढं नाम श्रेष्ठ आहे. म्हणून भगवंताचं नाम घ्यायचं. हां जाऊ कोणाला जायचं. विठाल विठाल विठाल. म्हणून असं जर भगवंताचं नाम आपण नित्यानं घेतलं तर काय परिणाम होतो अभंगाच्या शेवटच्या. जपे नित्य तुका म्हणे तो जीवन मुक्त. शब्दाकडे व्यवस्थित बघा. ऐसा राम जपे नित्य. ऐसा म्हणजे कैसा आहे वरती सांगितलं तसं, निष्काम भावनेनं, कोणतीही भावना मनात ठेवायची नाही. आपल्याला हे जरी भेटतायत यज्ञ पावला पावली वगैरे तरी हे होत आहेत, होत राहतील. आपण ग्रासोग्रासी घेतोय, उपवास होतोय, त्याचं
पुण्य जमा होतं. आपण हे विचार मनातून काढून टाकायचा. आपण भगवंताचं नाम कधी घेतो? सकाम भावनेनं जे घेतो, चांगली गोष्ट आहे, घ्या, सकाम भावनेनं घ्या, पण त्याचं पुण्य तयार होतं. सकाम भावनेनं पुण्य होतं, त्याचं फळ तुम्हाला भेटतं. निष्काम भावनेनं जर घेतलं तर हे होतं. तुका म्हणे तो जीवनमुक्त. जीवनमुक्त अवस्था ही फक्त संतांना प्राप्त होते बरं का. तो संतच होतो. जीवनमुक्त म्हणजे तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आणि आता दिवसचारी खेळी मिळी. मुक्तीचं वर्णनच त्यांनी करून घेतलं. म्हणजे जीवनमुक्त म्हणजे जिवंत असताना मुक्ती. म्हणजे त्यांनी सगळे भोग भोगून घेतले, जे स्वर्गाधिक वैकुंठात भेटणारे ते सर्व भोग. न लगे मुक्ती आणि संपदा. संत म्हणतात ना आम्हाला मुक्ती नको, कारण की त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि हाच अनुभव आपल्याला जर आपल्या जीवनात घ्यायचा असेल तर निष्काम भावनेनं भगवंताचं नामस्मरण करा. भगवंताचं नाम जेवढं होईल तेवढं मोजत बसू नका. सवय लागेपर्यंत ठीक आहे की 10 माळी 20,000 नावं 25,000 नावं काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, फार चांगली गोष्ट आहे. विकल्प उठतात सुरुवातीला मनाला. एक तुमचे 10-5 मिनिट मी एक्स्ट्रा घेईल बरं का. त्याच्याकरता मी माफी मागतो तुम्हाला. एक फार महत्त्वाचं माझं सांगायचं राहिलं, त्याच्यामुळे 5 मिनिट जास्त घेईल मी. की नाम घेताना अनेक विकल्प उठतात. माझा स्वतःचा अनुभव आहे की मन इकडं तिकडं जातं. की आपण नाम घ्यायला बसलो की मन कोणत्या तरी विषयाकडे लक्ष देईल, इकडं लक्ष देईल, तिकडं लक्ष जातं. नामात लक्ष लागत नाही. चांगली गोष्ट आहे, फार चांगली गोष्ट आहे. विकल्प निघतायत बाहेर, कारण की हे विषय समोर येत आहेत. आपण एखाद्या मोबाईलमधला फोटो आपल्याला डिलीट करायचा आहे तर तो समोर घ्यावा लागतो पहिले, मग डिलीटचं बटन दाबावं लागतं. तुमच्या भाषेत सांगतो, मोबाईल वापरणारे आपण सर्वजण. डिलीट बटन दाबावं लागतो तेव्हा मोबाईलच्या समोर फोटो निघतो, दुसरा समोर येतो. असे लाखो जन्म आपण मागून घेत आलेलो. आता किती काय काय उद्योग कुटाने करून ठेवलेले आपल्याला काय माहिती आहे. भगवंताच्या नामानं ते एक एक डिलीट होत चालले. विकल्प तुमच्या समोर येत आहेत म्हणजे ते तुम्ही त्याच्या मागं न धावता भगवंत नामाकडे लक्ष ठेवा. विकल्प निघून जातात. भगवंताचं नाम घ्या, विकल्प येणार पण निघून जाणार. येणार म्हणजे येणार 100%, पण ते निघून जातात. त्याच्याकडे जर आपण त्याच्या मागं धावलो नाही तर, म्हणजे हेच विषय वगैरे सगळे आपल्या स्मरणात येतात. त्याच्यामुळे आपली धाव तिकडे जाते, नामस्मरण राहून जातं. पण हे विकल्प आलेले चांगले ते निघून जायला पाहिजे. त्याच्याकडे लक्ष न देता नाम घेत राहायचं. हा विकल्प आला ना, राम 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 करत जायचं. त्या विकल्पाला बाजूला करायचं. दुसरा विकल्प समोर येईल त्याला बाजूला करायचं. एक दिवस असा येईल का एकही विकल्प तुमच्या चित्तात राहणार नाही आणि फक्त नाम तुमच्याकडे उरल. आणि ती ही अवस्था आहे जीवनमुक्त. संतांनी हीच अवस्था प्राप्त करून घेतली आणि ती आपल्याला जर अवस्था प्राप्त झाली तर त्यांचं शरीर धन्य म्हणलेलं आहे. ध्रुपद धन्य धन्य ते शरीर, धन्य
एवढं गोड आजचं भजन झालं बरं का. एवढे अधिकारी माझ्यापेक्षा सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ वयाने मोठे अधिकारानं मोठे सगळे आज टाळकरी मंडळी. फार योगायोग चांगला. नाही तर फार सुंदर यांचं सगळं. असं वाटतं अजून घंटाभर कीर्तन चालू ठेवावं, यांचं भजन ऐकावं. एवढं सुंदर आणि गोड आज विठोबा रखुमाई भजनही फार सुंदर झालं. अशा सुंदर अशा खेळीमेळीचं आता ही सगळी रामनामाची शक्ती आहे बरं का. ही माझी नाही, आपली नाही, तुमची नाही, कोणाचीच नाही. ही भगवत नामाची शक्ती आहे की एवढं सुंदर रंगरूप ह्या कार्यक्रमाला आलं. आणि तुकोबाराय शेवटच्या ध्रुपदामध्ये काय सांगतात की असं ज्यांनी केलं, ह्या ज्या स्टेप्स ज्यांनी केल्या की राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, ग्रासोग्रासी, धंदा करताना कोणतेही आपले कामधंदे करताना भोगी त्यागी जर भगवंताचं आपण नाम घेतलं, जीवनमुक्त अवस्थेत आपण गेलो तर धन्य धन्य त्या शरीराला धन्य म्हणलेलं आहे. तसं शरीराचं फार चांगलं वर्णन संतांनी केलेलं नाही. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आहे. शरीराला अपवित्र म्हणलेलं आहे तुकोबारायांनी. माऊलींनी पण काही फार खास वर्णन केलेलं नाही. रक्तरेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरलेले, नवा ठाई फाटून गेली ती तू आमासी दिदले. 9 ठिकाणी फाटलेली आहे तेव्हा सगळं रक्त रे दुर्गंधी जंतू नरकमुताने भरलेले. ह्याला कोण चांगलं म्हणणार. पण तुकोबाराय काय म्हणतात, धन्य धन्य ते शरीरन. कशाचं माहेर म्हणलंय जिथे हे सगळे नरकन दुर्गंधी जंतून, त्याला काय म्हणलं, तीर्थव्रतांचे. बरं तीर्थ अशा ठिकाणी थांबतील का हो सांगा मला. तीर्थ हे सगळं स्वच्छ करणार आहेत, पण तीर्थ म्हणतात की ते आमचं माहेर आहे. पण हे कधी होतं, जेव्हा तुम्ही भगवंताचं नाम घेतात. हे माहेर म्हणजे सर्वात आवडीचं ठिकाण. बाबांनी ते विस्तृत सांगितलं, त्यावर जास्त वेळ घेणार नाही मी. माहेर म्हणजे अतिशय आवडीचं ठिकाण आणि तिथं ह्या तीर्थांना येऊन राहावं वाटतं. म्हणजे एवढी पवित्रता शरीराला येते. पवित्र तो देह वाणी पुण्यवंतन जो वदे अच्युत सर्व. एवढा अधिकार त्यांचा होतो. म्हणून सर्वांना कळकळून विनंती की कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. ज्ञानेश्वर उद्याची जी द्वादशी आहे ते आपले फोटोग्राफर जे काळे साहेब आहेत त्यांच्याकडे आहे. त्यांना एकदा प्रसाद द्या. उद्या सर्व भजनी मंडळ, गीता मंडळ सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे. त्यांच्या राहत्या घरी किती वाजता, सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत सगळ्यांना त्यांच्याकडून आग्रहाचं निमंत्रण आहे. ज्ञानेश्वर महादेव